श्री स्वामी समर्थ। आज आपण नवरात्रीच्या पवित्र पर्वात एकत्र आलो आहोत। नवरात्री म्हणजे फक्त देवीच्या मूर्तीसमोर बसून आरती करणे नाही, तर त्या देवी मातेचे तेज आपल्या जीवनात उतरवणे आहे। श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर। स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, भक्ती केली की भीती पळते आणि विश्वास ठेवला की चमत्कार घडतो। नवरात्रीचे हे 9 दिवस म्हणजे आपल्या जीवनाला नवे वळण देणारे दिवस आहेत। नवरात्री म्हणजे केवळ व्रत उपवास नाही, ती म्हणजे आत्मशुद्धी, मनशांती आणि सकारात्मक विचारांची सुरुवात। या 9 दिवसांत केलेली प्रार्थना, केलेली सेवा आणि केलेले चांगले कार्य वर्षभर आपल्याला फळ देतात। स्वामींचा उपदेश, जगात कितीही दुःख असले तरी जर भक्ती खरी असेल तर देवी तुझ्या जीवनात प्रकाश टाकेल। बाळा, नवरात्रीत केलेली भक्ती मी पाहतोय। तुझं मन निर्मळ आहे, म्हणून देवीचे आशीर्वाद तुला नक्कीच लाभतील। तुझ्या जीवनातील संकट आता दूर होतात। थोडा वेळ धीर धर, मी नेहमी तुझ्या मागे उभा आहे, तुला कधीच एकटं सोडणार नाही। ही नवरात्री तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरेल। प्रिय भक्त हो, नवरात्र हा केवळ सण नाही, ती आपल्या जीवनातील नवी ऊर्जा आहे। या नवरात्रीत स्वामी समर्थांना व देवी मातेच्या चरणी प्रार्थना करा। माझं मन शांत राहो, माझ्या घरात सुख समृद्धी नांदो, माझ्या जीवनातला अंधार दूर होवो। आणि लक्षात ठेवा, भक्तीवर विश्वास ठेव, बाकी सर्व काही आपोआप सुरळीत होईल। नवरात्री ही देवीची कृपा आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद अनुभवण्याची सर्वोत्तम वेळ आहे। या नवरात्रीत एक संकल्प करा, दररोज नामस्मरण करा, चांगले विचार मनात आणा आणि सर्वात महत्त्वाचे, विश्वास कधीही डळमळू देऊ नका। भक्तीवर विश्वास ठेवला की प्रत्येक रात्री उजाडते आणि प्रत्येक अंधार संपतो। स्वामी भक्तांनो, नवरात्रीचे दिवस हे शक्तीचे, भक्तीचे आणि करुणेचे दिवस आहेत। देवी मातेच्या चरणी ज्या भावना, ज्या प्रार्थना आणि ज्या अश्रूंनी आपण प्रार्थना करतो, त्या अश्रूंचा प्रत्येक थेंब, प्रत्येक भावना देव ऐकतोच। स्वामी समर्थ नेहमी म्हणत, बाळा, तुझं रडणं मला व्यर्थ नाही। भक्ताच्या डोळ्यातला अश्रू हा थेट माझ्या चरणांवर पडतो। आज या नवरात्रीच्या पवित्र प्रसंगी आपण ऐकणार आहोत स्वामींचा थेट संदेश। आयुष्यात प्रत्येकालाच दुःख येतात, कधी लोक सोडून जातात, कधी संकट डोंगरासारखी उभी राहतात। अशा वेळी मनाने कमजोर होऊन आपण रडतो, पण लक्षात ठेवा, भक्ताचे अश्रू देवासाठी प्रार्थनेपेक्षा कमी नाहीत। स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या डोळ्यातून निघालेला एकही अश्रू वाया जात नाही, तो माझ्या हृदयात साठतो आणि योग्य वेळी त्याचं उत्तर तुला नक्की मिळतं। स्त्री रोज देवीच्या समोर बसून प्रार्थना करायची। तिचं आयुष्य दुःखाने भरलेलं, घरात भांडणं, मुलं ऐकत नाहीत, आर्थिक संकट, ती रोज देवीच्या आरतीत रडायची। तिच्या डोळ्यांतून अश्रूंचे थेंब गळायचे। लोक तिला म्हणायचे, रडून काय होणार? पण एका रात्री स्वामी समर्थ तिच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, बाई, तू जेवढे अश्रू गाळलेस तेवढे माझ्या चरणी मोलाचे आहेत। तुझ्या डोळ्यांतून निघालेले अश्रू वाया जाणार नाहीत। लवकरच तुझं आयुष्य आनंदाने भरून जाईल। आणि खरंच काही दिवसांतच तिचं घर बदललं, नातेवाईक शांत झाले आणि कामात प्रगती झाली। कारण देव भक्ताचं रडणं कधीही वाया जाऊ देत नाही। बाळा, मला माहिती आहे, तू किती वेळा एकटं बसून रडलास। लोकांना न दिसलेले अश्रू माझ्या डोळ्यांसमोर पडलेत। तुझ्या डोळ्यांतून निघालेला एकही अश्रूचा थेंब वाया गेलेला नाही। ही नवरात्री तुझ्या आयुष्यातील बदलाची सुरुवात आहे। तुझी दुःख आता संपतील, आनंद आणि समाधान तुला लाभेल। मी नेहमी तुझ्या मागे उभा आहे, घाबरू नकोस। स्वामी भक्तांनो, नवरात्री म्हणजे देवी मातेच्या शक्तीचा जागर। या दिवसांत भक्ताच्या जीवनात नवी ऊर्जा प्रकट होते। स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे,
जग कोणतंही असो, परिस्थिती कितीही कठीण असो, भक्ताने कधीही कोणापुढे झुकायचं नसतं, कारण त्याच्या मागे देव स्वतः उभा असतो. आज या संदेशातून आपण स्वामी समर्थांचे शब्द ऐकूयात. कोणापुढेही झुकण्याची वेळ तुझ्यावर आम्ही कधीच येऊ देणार नाही. बाळा, तुला कितीही मोठं संकट आलं तरी लक्षात ठेव, माझी माया तुझ्या मागे आहे. तुला कोणापुढे डोकं झुकवावं लागणार नाही. बाळा, तू आयुष्यात खूप संकट सोसलीस. कधी लोकांनी कमी लेखलं, कधी परिस्थितीने तोडलं. पण हे लक्षात ठेव, तुझ्या माथ्यावर आमचा हात आहे. कोणाच्याही समोर तुला झुकावं लागणार नाही. अन्यायाच्या समोर तू डोकं वर करून उभा राहशील. तुझी भक्ती, तुझे अश्रू, तुझा विश्वास व्यर्थ जाणार नाही. स्वामी भक्तांनो, ही नवरात्री तुझ्या जीवनात सामर्थ्य घेऊन आली आहे. पुढचा काळ तुला उभारी देणारा असेल. नवरात्रीचा हा संदेश आपल्याला शिकवतो की भक्ताने कधीही अन्यायापुढे झुकायचं नाही. परिस्थिती कितीही कठीण असली तरी विश्वास ढळू द्यायचा नाही, कारण स्वामी समर्थ आणि देवी माता आपल्या मागे उभे आहेत. लक्षात ठेवा, कोणापुढेही झुकण्याची वेळ तुझ्यावर आम्ही कधीच येऊ देणार नाही. विश्वास ठेव, भक्ती ठेव, बाकी सर्व काही माझ्यावर सोड. प्रिय भक्त हो, नवरात्री हा फक्त देवीचा सण नाही, ती आहे आपल्या मनातील दुःख दूर करून आनंदाने जगण्याची नवी प्रेरणा. आज एक संकल्प करा. रडलात तरी विश्वास सोडू नका. संकट आली तरी भक्ती थांबवू नका. आणि लक्षात ठेवा, तुझ्या डोळ्यातून निघालेला एकही अश्रूचा थेंब वाया जाणार नाही. तो थेंबच तुला भविष्यात सुख, शांती आणि चमत्कार आणून देईल. स्वामी म्हणतात, जो माझ्यावर पूर्ण श्रद्धेने येतो त्याचं रक्षण माझं कर्तव्य असतं. पण अट एकच, मनापासून यावं लागतं. बाळा, तुझ्या आयुष्यात दुःख आहे, संकट आहे, पण विचार कर, ते का आलं? कधीकधी स्वामी स्वतःच परीक्षा घेतात, पण त्याच परीक्षा म्हणजे तू त्यांच्यावर किती प्रेम करतोस, किती विश्वास ठेवतोस याचं उत्तर असतं. ज्याला स्वामींवर विश्वास असतो तो संकटांमध्ये घाबरत नाही. तो म्हणतो, हे दुःख आज आहे, पण स्वामी आहेत, ते काढून टाकतील. आणि खरंच ते निघून जातं. कितीतरी भक्तांनी अनुभव घेतले आहेत. कधी मंदिरात गेल्यावर अचानक उत्तर मिळालं, कधी स्वप्नात स्वामी आले, कधी एखादं संकट अचानक थांबलं. ते काही योगायोग नव्हते, ते होते स्वामींचे उत्तर. एक वारकरी होता. अन्न नव्हतं, घर नव्हतं, पण स्वामींचं नाव होतं. तो हसत होता आणि म्हणत होता, माझं काहीच नाही, पण माझे स्वामी आहेत ना, मग मला अजून काय हवं? स्वामी तुझं दुःख स्वतः दूर करतील. फक्त तू तुझं मन त्यांच्या चरणांवर ठेव. कधी देवळात जाऊन थांब, कधी घरात दिवा लाव आणि फक्त शांत बस. कधी झोपायच्या आधी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे जप. कधी रडत असताना जय जय स्वामी समर्थ म्हणून फोड. ते ऐकतात, ते पाहतात आणि तेच दुःख गुपचूप पुसतात. बाळा, हे सगळं बोलणं, हे संदेश फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांचं हृदय शुद्ध आहे, ज्यांनी अजूनही हार मानलेली नाही, जे अजूनही रात्री अंथरुणावर रडतात पण दुसऱ्या दिवशी उठून स्वामी म्हणून कामाला लागतात. त्यांना स्वामी कधीच सोडत नाहीत. तू जर असा आहेस तर तुझं दुःख आजपासून हलकं होईल, कारण तू ऐकलंस आणि त्यांनी ऐकलं. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतो, तुमचे जीवन कसे घडेल हे ठरविण्याची शक्ती मी तुमच्यामध्ये ठेवली आहे. तुम्ही आनंदी किंवा दुःखी, यशस्वी किंवा अयशस्वी, निरोगी किंवा आजारी, उत्पादक किंवा आळशी इत्यादी निवडू शकता. असे वाटू शकते की जीवनात काही निवडी आहेत, परंतु जेव्हा तुम्ही त्याकडे बारकाईने पाहता तेव्हा प्रत्यक्षात तुम्ही जाऊ शकता अशा असंख्य दिशानिर्देश आहेत. आपण सर्वांनी आपल्या जीवनात दररोज निवडी केल्या पाहिजेत. मग त्या साध्या असाव्यात, जसे की आपण आज दुपारच्या जेवणासाठी काय खावे, किंवा काहीतरी अधिक गंभीर, जसे की आपण विशिष्ट औषध घ्यावे की नाही. निवडी आपल्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक आहेत आणि जर आपल्याला त्या करायच्या असतील
तर त्या प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक क्षणी केल्या जाऊ शकतात. माझा यावर विश्वास आहे. माझा असाही विश्वास आहे की जर तुम्हाला ते ऐकायचं असेल तर तुम्हाला ते ऐकावं लागेल. काही लोक म्हणतात की देव अस्तित्वात नाही. ते असे म्हणतात कारण त्यांना वेदना, दुःख आणि मृत्यू यांसारख्या गोष्टी कशा स्पष्ट करायच्या हे त्यांना माहीत नाही. पण मला वाटते की ते खरे नाही. मला वाटते की देव अस्तित्वात आहे. मला वाटते की तो जे कोणी त्यांचे संदेश ऐकतात त्या प्रत्येकासाठी तो रोज एक संदेश पाठवत असतो. जर तुम्हाला देवाकडून ऐकायचे असेल तर तुम्हाला फक्त त्यालाच विचारायचे आहे. फक्त त्याला तुमच्या आशा आणि भीती, तुमचे त्रास आणि आनंद सांगा. भविष्यासाठी तुमच्या आशा आणि वर्तमान क्षणांबद्दल तर तुमच्या चिंता आणि नंतर त्याला प्रतिसाद देण्याची प्रतीक्षा करा. हे तुम्ही ऐकले पाहिजे, त्याचे पालन केले पाहिजे. हा दुसरा धर्म किंवा दुसरे तत्वज्ञान नाही. हे सत्य आहे आणि ते तुम्हाला मुक्त करेल. तुमच्यासाठी देवाचा संदेश सोपा आहे की तुम्ही त्याला प्रिय आहात. तुम्हाला एका उद्देशाने बनवले आहे आणि हा उद्देश इतरांवर प्रेम करणे हा आहे. तुमची निर्मिती देवाच्या प्रतिमेत झाली आहे आणि जसे त्याने तुम्हाला निर्माण केले तसे तुम्ही मौल्यवान आणि सुंदर आहात. तुमची निर्मिती इतरांवर प्रेम करण्यासाठी केली आहे जसे तो त्यांच्यावर प्रेम करतो. तू एकटा नाहीस. तुमचा एक उद्देश आहे आणि तुम्हाला काहीतरी करायचे आहे. जग अशा लोकांनी भरलेले आहे ज्यांना वाटते की ते काहीतरी करत आहेत पण करत नाहीत. त्यांना जे करायला हवे होते ते करत नाहीत. ते फक्त त्यांना काय करायचे ते करत आहेत. जोपर्यंत तुम्ही स्वतःला शक्य तितक्या पूर्णपणे ओळखत नाही तोपर्यंत तुम्हाला संपूर्ण इतिहास आणि जीवनाचा संपूर्ण मार्ग माहीत नाही. पण जर तुम्ही स्वतःलाच ओळखत नसाल तर तुम्हाला दुसरे कसे कळेल? तुम्ही खरोखर जगण्यापूर्वी मरण्यास तयार असले पाहिजे. जगण्यासाठी ते पुरेसे नाही. आपल्या स्वतःच्या आयुष्यात स्वतःची काळजी घेणे पुरेसे नाही. तुम्ही इतरांसाठी मरण्यास सहित तयार असले पाहिजे. देव म्हणतो जीवन हा एक सततचा प्रवास आहे. तुम्ही चुका करा आणि त्यांच्याकडून शिका. आयुष्य हे परिपूर्ण असण्याबद्दल नाही तर आपल्या चुकांमधून शिकणे, वाढणे आणि दररोज चांगले बनणे आहे. चुका करण्यास घाबरू नका. देव म्हणतो एक व्यक्ती म्हणून तुम्ही वाढू शकता. हा एकमेव मार्ग म्हणजे आयुष्यात चुका करणे. तुम्ही त्यांच्याकडून कसे शिकता आणि त्यासाठी अधिक चांगले बनता हे सर्वात महत्त्वाचे आहे. पण देवाने आपल्यापैकी प्रत्येकाला धैर्यवान बनण्याचा आणि जगण्याचा संदेश दिला आहे. जग हे पाहण्यासाठी आणि करण्यासारख्या अनेक अद्भुत गोष्टीसह एक महान सौंदर्याचे ठिकाण आहे. परंतु त्यात अनेक धोके आणि अडचणी देखील आहेत आणि जगण्यासाठी आपण स्वतःची काळजी कशी घ्यावी हे शिकले पाहिजे. आपण आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे. तो आपल्याला विनाकारण दुःख भोगू देणार नाही, मारणार नाही. पण जेव्हा आपण आजारी असतो किंवा दुखापत होते तेव्हा आपण स्वतःची काळजी घ्यावी अशी तो अपेक्षा करतो. जेव्हा आपण त्याला विचारतो तेव्हा तो आपल्याला मदत करेल, परंतु केवळ तेव्हाच जेव्हा आपला त्याच्यावरील विश्वास मजबूत असेल. देव म्हणतो माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तुमच्या भविष्यासाठी खूप छान योजना आहेत. देव म्हणतो मी अस्तित्वात आहे याबद्दल तुम्ही कधीही शंका घेऊ नये किंवा मी अस्तित्वात नाही असा विचार करू नये, कारण मला तुम्ही खूप प्रिय आहात आणि मला तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. विश्वात बदल घडवून आणणारे तुम्ही आहात. तुम्हाला तुमचा आशीर्वाद मिळेल. त्याच्याकडे एक चेहरा आणि व्यक्तिमत्व आहे. ज्याच्याशी बोलायचे आहे तो आपल्यावर प्रेम करतो आणि आपण त्याच्यावर परत प्रेम करावे अशी देवाची इच्छा आहे. आपण आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे. इतरांद्वारे प्रेम आणि मूल्यवान वाटणे आणि जीवनात एक उद्देश ठेवा ज्यामुळे आपल्याला पूर्ण झाल्यासारखे वाटते. भक्तांनो, हा एक संदेश आहे जो ऐकणे आणि विश्वास ठेवणे कठीण आहे. तुम्हाला ते नको आहे कारण याचा अर्थ तुम्हाला तुमचे जीवन काही खोल मार्गांनी बदलण्याची गरज आहे. पण देव अजूनही देव आहे आणि त्याचा संदेश अजूनही खरा आहे. देव म्हणतो की तुम्ही प्रिय आहात. तो म्हणतो की त्याला तुमच्या जीवनाचा एक भाग बनायचा आहे
आणि ते अधिक चांगले बनवायचे आहे. जरी ते कधीकधी किंवा फक्त त्याला वाटेल तेव्हाच, आणि तो म्हणतो की जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकले तर तो तुम्हाला सांगेल की त्याने आमच्यासाठी या गोष्टी का केल्या. त्यामुळे आपण त्याला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. त्यामुळे आपण इतरांवर आपल्यापेक्षा अधिक प्रेम करू शकतो. त्यामुळे आपण जे काही करतो त्यामध्ये आपण त्याच्यासारखे अधिक असू शकतो. आपण आपल्या विश्वासात धैर्याने वागावे अशी देवाची इच्छा आहे. याचा अर्थ कठीण असतानाही त्याचे अनुसरण करण्यासाठी त्याची हाक स्वीकारणे. याचा अर्थ असा विश्वास आहे की तो आपल्याला त्याच्यासाठी महान गोष्टी करण्यात मदत करेल. काहीही झाले तरी किंवा आपल्याला कसे वाटते याचा अर्थ असा विश्वास आहे की जेव्हा आपण दुर्बल असतो तेव्हा आपल्याला आवश्यक असलेले सामर्थ्य देव देऊ शकतो, आणि जेव्हा आपण गोंधळलेले किंवा घाबरलेले असतो तेव्हा आपल्याला आवश्यक असलेले शहाणपण देव देऊ शकतो. देवाने आपल्याला त्याचे वचन दिले आहे, जे आपल्यावरील त्याच्या प्रेमाची आणि पृथ्वीवरील आपल्या जीवनासाठी त्याच्या योजनेची कथा आहे. देवाला आपल्याकडून काय हवे आहे आणि तो आपल्यावर का प्रेम करतो हे आपल्याला समजावे म्हणून हा संदेश त्याने पाठवला आहे. हा संदेश ऐकून तुम्ही घाबरू नका किंवा गोंधळूनही जाऊ नका. हे सत्य आहे आणि तेच तुम्हाला ऐकण्याची गरज आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही हे जाणून घ्यावे की त्याचे तुमच्यावर प्रेम आहे आणि तो तुम्हाला मदत करू इच्छितो. जर कोणी तुमच्यासाठी काही चांगले करत असेल तर त्यांना सांगा की त्यांनी तुमच्याशी कसे वागणे किती अर्थपूर्ण आहे, कारण ते इतरांबद्दल तसेच स्वतःबद्दल त्यांची दयाळूपणा दर्शवते. त्याला तुमच्यातील चांगल्या गोष्टींमुळे तुमचा मित्र व्हायचा आहे, वाईटामुळे नाही. तो तुमच्यावर प्रेम करतो म्हणून तुम्ही जे काही बनू शकता ते बनण्यास त्याला मदत करायची आहे. मला तुमच्याशी देवाबद्दल बोलायचे आहे. मी तुम्हाला सांगू शकते की तो अस्तित्वात आहे आणि तो तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमच्या आयुष्याला कसा आशीर्वाद देऊ इच्छितो याबद्दल मला बोलायचे आहे. मला माहीत आहे की असे काही लोक आहेत जे मला सांगायचं आहे ते ऐकून नाराज होतील, परंतु मला विश्वास आहे की हे महत्त्वाचे आहे. म्हणून कृपया या संदेशाद्वारे माझ्याशी कनेक्ट व्हा. देव त्याच्या वचनात म्हणतो की आपण नेहमी त्याचा चेहरा शोधला पाहिजे. आपण त्याचे ऐकण्यास आणि त्याच्यासाठी आपले अंतःकरण उघडण्यास तयार असले पाहिजे. जेव्हा आपण हे करतो तेव्हा तो त्याच्या वचनाद्वारे आणि त्याच्या इतर संदेशाद्वारे आपल्याशी बोलतो. जेव्हा आपण देवाचा आवाज ऐकतो तेव्हा तो आपल्या जीवनातील प्रत्येक घटनेत आपल्याला मार्गदर्शन करेल. हे आपल्याला लोकांशी कसे वागावे, कुठे आणि केव्हा सेवा करावी, त्यांच्याकडे आपल्यासाठी कोणत्या नोकऱ्या किंवा करिअर आहे आणि बरेच काही दर्शवते. तुम्ही एकटे नाही आहात. बऱ्याच लोकांना वाटते की ते एकटे आहेत, परंतु ते तसे नाहीत. त्यांचे मित्र, कुटुंब आणि शेजारी आहेत जे त्यांच्यावर प्रेम करतात. त्यांचा एक समुदाय आहे जो त्यांची काळजी घेतो आणि त्यांना आनंदी राहायचे आहे. देवालाही तुमची काळजी आहे. तो तुमच्यावर इतके प्रेम करतो की असे सुंदर सुंदर संदेश तो तुमच्यासाठी पाठवत असतो. तुम्ही आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे. देव फक्त आपल्याद्वारे कार्य करून काही गोष्टी करू शकतो. जर आपल्या प्रार्थनेने आपल्याला यश मिळणार असेल तर आपल्याला योग्य प्रकारे प्रार्थना कशी करावी हे माहीत असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रार्थनेसाठी येथे काही टिपा मी देत आहे ज्यांचा मूड चांगला आहे. जेव्हा आपल्याला स्वतःबद्दल चांगले वाटते तेव्हा आपल्या प्रार्थना परिणामकारक होण्याची अधिक शक्यता असते. जर काही वाईट घडले तर जेव्हा आपण पराभूत किंवा नैराश्य किंवा रागाने देवाकडे मदतीसाठी जातो त्यापेक्षा जास्त शक्यता असते. तुम्हाला जे नको आहे त्यापेक्षा तुम्हाला काय हवे आहे याबद्दल प्रार्थना करा. म्हणून आपण सुद्धा देवाबद्दल सुवार्ता सांगून इतरांवर प्रेम केले पाहिजे. या जीवनात आनंदी राहण्याचा आणि आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहण्याचा हा एकमेव मार्ग आहे. स्वर्गात खऱ्या अर्थाने आनंदी होण्याचा हा एकमेव मार्ग आहे, जिथे मृत्यू किंवा वेदना किंवा दुःख किंवा नुकसान काहीही नाही. जर तुम्हाला हा संदेश मिळाला असेल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा. देवाने आपल्याला त्याच्या प्रतिमेत निर्माण केले आहे जेणेकरून त्याच्यासारखे प्रेम
इतरांना क्षमा करणे, इतरांना मदत करणे आणि त्यांच्याकडून कोणत्याही प्रतिफळाची अपेक्षा न करता असे करून त्याचा अभिमान बाळगू शकतो. पण याहूनही महत्त्वाचे म्हणजे तो आपल्यावर जसे प्रेम करतो तसे इतरांवर प्रेम करून आपण त्याच्यावर प्रेम करावे अशी देवाची इच्छा आहे. प्रथमच देव तुमच्याशी बोलत आहे. तो खरा आहे, तो अस्तित्वात आहे आणि तो तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला कळावे अशी त्याच्या अतूट प्रेमाची तुम्ही खात्री बाळगावी अशी देवाची इच्छा आहे. देव तुमच्यावर प्रेम करतो आणि तुम्ही आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे. देव सदैव तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी मी येथे आहे. तुमचा दिवस कितीही वाईट असला तरी देव तुम्हाला कधीही सोडणार नाही. त्याला तुमच्याकडून ऐकायचे आहे आणि गोष्टी चुकीच्या घडत असताना तो कशी मदत करू शकतो हे जाणून घ्यायचे आहे. हे विसरणे सोपे आहे कारण आपण सर्वजण आपल्या स्वतःच्या जीवनात इतके व्यस्त आहोत की आपण दुसऱ्या व्यक्तीचे दुःख किंवा संघर्ष पाहू शकत नाही. दुःख भोगावे अशी देवाची इच्छा नाही. जर आपण परमेश्वराचा शोध घेतला तर तो आपले मार्ग निर्देशित करेल, आपली पावले दृढ करेल. जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवू तर आपल्याला अंधारातून मार्ग दाखवेल आणि आम्हाला वाहत्या पाण्यात सुरक्षितपणे घेऊन जाईल. हा विनाश आणि निराशेचा संदेश नाही तर आशेचा संदेश आहे. देव अजूनही इथे तुमच्या जवळ आहे. तो अजूनही नियंत्रणात आहे आणि तो तुम्हाला शोधत आहे. त्याला तुमचा मित्र व्हायचा आहे. त्याला तुमच्या भोवती हात ठेवून सांगायचं आहे की सर्व काही ठीक होईल. देव तुमची वाट पाहत आहे. आपण ज्या जीवनासाठी तयार केले होते ते जगण्यास सुरुवात करण्यास उशीर झालेला नाही. देवाने आपल्याला समाजात राहण्यासाठी आणि एकमेकांवर प्रेम करण्यासाठी आणि सेवा करण्यासाठी निर्माण केले आहे. खरं तर देव प्रेम आहे. आपण आनंदी आणि पूर्ण व्हावे अशी देवाची इच्छा आहे. पण फक्त आमचे सर्वोत्तम प्रयत्न करणे पुरेसे नाही. ते कसे करावे हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. देवाने आपल्याला आधीच त्याची मुले म्हणून निवडले आहे आणि आपण त्याच्या कुटुंबाचा एक भाग म्हणून आनंदात आणि शांतीने जगावे अशी देवाची इच्छा आहे. जर आपण त्याला आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवू दिले, आपले जीवन त्याला समर्पित केले आणि आपल्यासाठी त्याची इच्छा पूर्ण केली तर आपल्याला हे सर्व आशीर्वाद मिळू शकतात. देवावर प्रेम करणे हे केवळ तुमचे कर्तव्यच नाही तर तुमचा विशेष अधिकार देखील आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. माझ्याकडे तुमच्यासाठी एक संदेश आहे आणि मी तुझ्यावर प्रेम करत आहे आणि मी तुला सांगू इच्छितो की मला ते प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग सापडला आहे. त्या मार्गाला देवाच्या वचनाची देणगी म्हणतात. देवाचे वचन लोकांसमोर मांडणे आणि ते म्हणून स्वीकारण्यात त्यांना मदत करणे हे प्रचारक म्हणून माझे काम आहे. तुम्ही आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे. स्वामी सांगतात की कोण म्हणतं की तुम्हाला देव दिसत नाही किंवा स्वामी तुमच्या भेटीला तुमच्या संकटामध्ये कधीच येत नाही. जेव्हा तुम्हाला संकट असतात तेव्हा विचार करा की तुमच्यासमोर कोण असतं. कोण म्हणतं की स्वामी दिसत नाही जेव्हा कोणीच तुम्हाला दिसत नाही. कुठूनच तुम्हाला मदतीचा हात मिळत नाही तेव्हा सर्वात प्रथम स्वामीच तर दिसतात. सगळ्यात अगोदर तुम्ही हाक देता ती तुमच्या स्वामी आईलाच. प्रत्येक संकट आलेलं तुमच्यापासून दूर करणं हे स्वामी आईचा जसा ध्यास आहे तसाच तुमच्या मनामध्ये, तुमच्या अंतर्मनामध्ये स्वामी भेटीची जी आस तळमळ आहे ती स्वामींपर्यंत तुम्हाला घेऊन जाते. कारण तुमचे स्वच्छ मन, सुंदर मन आणि त्या मनातून केलेली तुमची भक्ती ही तुम्हाला देवापर्यंत पोहोचवत आहे. तुमचा स्वामी भेटीवर आणि स्वामींच्या शब्दावर विश्वास असेल तर, होय स्वामी, माझा तुमच्या प्रत्येक शब्दावर विश्वास आहे अशी कमेंट करा. स्वामी सांगतात की हे जग सगळेच सुंदर असतात. कोणाचे विचार सुंदर असतात तर कोणाचे गुण सुंदर असतात, कोणाचं रूप सुंदर असतं. पण आपण कुठली सुंदरता पाहतो हे मात्र महत्त्वाचं असतं. देवाने प्रत्येकाला हे वेगवेगळ्या रूपामध्ये सुंदर बनवलेच आहे. पण तुम्हाला ही सुंदरता पाहायची असेल तर सर्वात प्रथम तुमच्या मनाला सुंदर करावे लागेल. तुमच्या मनामध्ये जे नकारात्मक विचार आहेत ते दूर करून जर तुमचं मन सकारात्मकतेकडे वळलेले असेल तर नक्कीच तुम्ही प्रत्येक गोष्ट ही सुंदरच पाहणार आहात. स्वामी सांगतात की परंतु कधीही
तुम्ही तुमच्या असणाऱ्या सध्याच्या गरिबीची, तुमच्या सौंदर्याची लाज वाटू देऊ नका. कारण पैसे जरी कमी असले तरी आपल्याला इथेपर्यंत आणण्यासाठी आपल्या आईवडिलांचे कष्ट मात्र कमी नसतात. स्वामी म्हणतात की वेळ निघून गेली की सर्व काही बदलत जातं. जेव्हा तुमची पद प्रतिष्ठा वाढत जाते तेव्हा तुम्ही याच्यापेक्षाही कुरूप दिसत असाल तरीही समाजासाठी तुम्ही सर्वात श्रीमंत आणि सर्वात सुंदर व्यक्ती बनत असता. गरज असते ती फक्त तुमची परिस्थिती बदलण्याची आणि तुमच्या आईवडिलांचे कष्ट फेडण्याची. वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं. परंतु कधीकधी सर्व चांगल्या गोष्टी होण्यासाठी, सर्व सुरळीत होण्यासाठी वेळ मात्र जाऊ द्यावा लागतो. तुम्हाला वेळ मात्र द्यावाचं लागतो. स्वामी म्हणतात की खूप मोठा अडथळा आला की नक्की समजून जावं की या अडथळ्यानंतर देवाने आपल्या जीवनामध्ये मोठा विजय ठेवला आहे. देवाने आपल्या जीवनामध्ये सुखाचे आयुष्य याच्यानंतर नक्कीच ठेवले आहे आणि आपण त्या आयुष्याच्या अगदी जवळ आहोत. आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जे तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखत असेल. एक म्हणजे आपल्या हसण्यामागे लपलेले आपले मोठे दुःख. आपण रागावत असतो परंतु त्या रागवण्यामागे त्या व्यक्तीवर असणारे प्रेम आणि आपण एखाद्या वेळी शांत राहिलो तर त्या शांत राहण्यामागे कारण काय असेल हे जो व्यक्ती आपलं जाणत असतो त्या व्यक्तीला कधीही आपल्यापासून दूर करू नका. कारण ती व्यक्ती तुम्हाला फक्त बाहेरूनच नाही तर आतूनसुद्धा ओळखत असते आणि ती तुमच्यावर खरंच प्रेम आणि विश्वास ठेवते. देव म्हणतो की देव आपल्या शांती, प्रेम आणि विश्वासावर विश्वास ठेवतो. तुम्हाला देव पावतो का नाही हे माहीत नाही, पण मन सांगतं. माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा कधीही देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट बनतात. मनुष्य हा आपली परिस्थिती पाहून आपल्यासोबत वर्तन ठेवत असतो, परंतु देवसुद्धा आपली परिस्थिती पाहूनच आपल्यासोबत नक्कीच हात ठेवतो. परंतु जेव्हा आपण दुःखात आहोत तेव्हा देव आपल्यासोबत असतो आणि जेव्हा आपण सुखात असतो तेव्हा मनुष्य आपल्यासोबत असतो. म्हणून स्वामी म्हणतात की मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही, तर त्यात आपलेपणा किती आहे हे महत्त्वाचं असतं. घरात धन, दौलत, सौंदर्य, प्रतिष्ठा किती आहे हे महत्त्वाचं नाही, तर त्या घरामध्ये असणाऱ्या माणसामध्ये माणुसकी किती आहे हे महत्त्वाचं आहे. साधी राहणी आहे म्हणजेच तो माणूस अगदी साधा आहे असं नाही. आनंदी आणि शांत राहण्याचा साधेपणा एक मोठा मंत्र आहे. कधीही जीवनात शांतीने आणि संयमाने जीवन जगायचे आहे तर अपेक्षा कधीही इतरांकडून ठेवू नका. अपेक्षा या स्वतःकडूनच ठेवा, समोरच्याकडून ठेवू नका. कारण जर तुम्ही तुमच्या मार्गाने जात असाल आणि आयुष्यात एखाद्या वेळी त्यांची मदत घ्याल तर सर्व काही मार्ग त्यांनी सफल केला हे वाक्य तुम्हाला तुमच्या आयुष्यभर ऐकायला मिळेल. जर तुम्ही स्वामींनी दाखवलेल्या मार्गाने जात असाल आणि कधीकधी जीवनात दुःख येत असेल, तुम्ही दुःखी असाल तर लक्षात घ्या की थोड्याच वेळावर, थोड्याच अंतरावर मी सुखाचा झरा घेऊन तुमच्यासमोर उभा आहे. हात झटकणं हे जसा माणसाचा धर्म आहे तसाच तुमच्या जीवनामध्ये सुखाचा शिंतोडा सोडणं हा सुद्धा माझा धर्म आहे. बाळांनो, घाबरू नका. संकट आली म्हणून मागे फिरून पाहू नका. आलेल्या संकटामध्ये गुदमरून जाण्यापेक्षा त्या संकटातून बाहेर येऊन मोकळा श्वास कसा घेता येईल याचा विचार करा. देवाने प्रत्येकाच्या जीवनात सुखदुःख हे दिलेच आहे. फक्त गरज आहे ती वेळेची आणि योग्य वेळ याची वाट पाहण्यासाठी. प्रत्येकाला सुखाचे क्षण हे अनुभवायचेच आहेत, परंतु दुःखामध्ये संयम मात्र कोणालाच ठेवायचा नाही. दुःख हे कधीही कायमचे राहण्यासाठी आलेले नाही. सुख आणि दुःख हे तर आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. परंतु जीवनात यशस्वी व्हायचं आहे तर सत्याचा मार्ग सोडू नका. पळत्याच्या गोष्टी मागे लागून तुम्ही तुमचं आयुष्य गुंतवू नका. योग्य मार्ग तुमच्या जीवनामध्ये सुखच देऊन जाणार आहे. जीवनाचे सौंदर्य आणि जीवनातील सुंदरता पाहायची आहे तर स्वतःच्या परिस्थितीची कधीही लाज वाटू देऊ नका आणि हीच परिस्थिती कायम राहणार हे मात्र आपल्या मनामध्ये आणू नका. वेळ प्रत्येकाची बदलत आहे आणि तुमची ती चांगली वेळ सध्या सुरू झाली आहे. कधी कधी वाटतं आपण आयुष्यभर फक्त संकटच झेलत आलोय. एक संपतं तेवढ्यात दुसरं येतं.
कधी पैशांचं, कधी नात्यांचं, कधी आरोग्याचं, तर कधी मनाच्या खोल कोपऱ्यातलं दुःख. आणि मग मन स्वतःलाच विचारतं, हे सगळं फक्त माझ्याच नशिबात का? कोणीतरी आहे का जो मला यातून बाहेर काढू शकेल? हो आहे, ते स्वामी माऊली आहेत. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, संकट टाळणं तुझ्या हातात नाही, पण संकटावर मात करणं मात्र माझ्या आशीर्वादात आहे. तू थांबू नकोस. तू थकलास तरी चालेल, पण विश्वास सोडू नकोस. स्वामींचे स्मरण हे संकटावरचा पहिला उपाय आहे. प्रत्येक संकटामागे लपलेलं असतं एक शिकवण, एक धडा, आणि त्या धड्यातून घडतो नवा मार्ग, नवजीवन. आज तू कितीही अंधारात असलास तरीही स्वामी तुला सोडणार नाहीत. कारण स्वामींचं वचन आहे, मी एकदाच नाही तर दरवेळी येतो. जेव्हा मला भक्त हाक मारतात. आजचा हा संदेश फक्त शब्दांचा नाही, तर स्वामींच्या अस्तित्वाचा स्पर्श आहे. संकटापासून पळून नाही जाता येत, पण त्यावर उपाय नक्की मिळतो. जेव्हा आपण स्वामींच्या शरण घेतो, कधी वाटते सगळं संपल्यासारखं आहे, घरात पैसा नाही, कुटुंबात भांडण, नोकरी गेली आणि मन शांत बसूच शकत नाही. पण अशा वेळी एक उपाय मात्र नक्की करू शकता. स्वामी समर्थांचा जप. ओम श्री स्वामी समर्थ या जपामध्ये, या मंत्रामध्ये इतकी ताकद आहे की मनगटातल्या नशा थांबवतात, वेडसर विचार थांबतात, अंतर्मनात नवी ऊर्जा जागृत होते. स्वामी म्हणतात, तू मला हाक मार, मी तुझं संकट घेऊन जातो, पण तुझा विश्वास हवाय मला. जर तू खूप त्रासात असशील, तुझं कोणीच ऐकत नसेल, तर दिवसात एकदा नुसतं मनापासून म्हण, स्वामी मला फक्त साथ द्या. या सर्वांवर एक उपाय आहे. प्रत्येक सकाळी उठल्यावर पाण्यात गंगाजळ किंवा तुळशीचं पान टाकून ओम श्री स्वामी समर्थ म्हणत एक घोट पाणी प्यावं. हे केल्यावर फक्त शरीर शुद्ध होत नाही, तर मन शांत होतं आणि दिवस चांगला जातो. संकट कोणाचंही थांबत नाही, पण स्वामींचा भक्त कधीही कोसळत नाही. त्यांचा चेहरा नेहमी शांत असतो, कारण त्यांच्या पाठीशी स्वामी उभे असतात. स्वामी माऊली कोण होते हे माहीत आहे का? ते एक अवतार होते, पण त्यांच्या भक्तासाठी अर्थ होता. संकटसमयी आधार. ते फक्त मंदिरात नसतात, ते प्रत्येक भक्ताच्या श्वासात असतात. जो भक्त खऱ्या प्रेमाने, समर्पणाने आणि श्रद्धेने त्यांना हाक मारतो, त्यांच्यासाठी ते तत्क्षणी प्रकट होतात. एक गरीब गृहस्थ, स्वतःच्या मुलीचं लग्न लावायचं होतं, पैसा नव्हता, मदत करणारा कोणी नव्हता. स्वामी फोटो गळ्यात घालून तो दररोज एकच प्रार्थना करत होता, स्वामी तूच पिता, तूच माता, आता तूच मार्ग काढ. पंधरवड्याच्या आत एका अनोळखी व्यक्तीने देवदूतासारखा येऊन संपूर्ण खर्च उचलला. स्वामी म्हणाले, मी नाही का सांगितलं, संकट असेल तरी तू एकटा नाहीस. स्वामींचं एक वचन तू मला आठव, मी संकट विसरवतो. तू दुःखात असलास तरी तुझं दुःख पुसायला स्वामी येतात. आवाज न करता म्हणून संकट आलं की गहिवरू नकोस. कोणी समजलं नाही तरी चालेल, स्वामी समजतात आणि तेवढंच पुरेसं आहे. आज तू जर तुटलेला, हरवलेला, घाबरलेला असशील तर फक्त एवढंच काय, डोळे मीट आणि मनात ओम श्री स्वामी समर्थ म्हण. त्या एका मंत्रामध्ये तुझ्या संकटाचं उत्तर आहे. कधी कधी संकट असतं, पण त्याहून मोठं असतं मनाचं खचणं. हे सगळं कधी संपणार, किती दिवस सहन करायचं, कुठे जायचं, कोणाला सांगायचं, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकच, स्वामी समर्थ. एका विधवा स्त्रीचा अनुभव सांगते. 5 मुलं, कुठलाही आधार नाही. संकट तिच्या दाराशी रोज यायचं. ती दररोज एका लहानशा देवघरासमोर बसायची आणि फक्त एवढंच म्हणायची, स्वामी मला काही नको, फक्त माझं मन मजबूत ठेवा. ती म्हणायची, एक दिवस मला भयानक असं स्वप्न पडलं आणि अचानक स्वामींनी येऊन मला मिठी मारली. त्याच रात्रीपासून माझ्या जीवनात शांतता यायला लागली. हे काही चमत्कार नाहीत, हे आहेत श्रद्धेचे उत्तर. स्वामींना जेव्हा हाक मारली जाते तेव्हा ते उशीर करू शकतात, पण गैरहजर राहत नाहीत. स्वामींचा उपाय सांगते.
ज्या घरात रोज सकाळी ओम श्री स्वामी समर्थांचा जप होतो तिथे अंधार उरत नाही आणि संकट थांबत नाही. तुझ्या घरात चिंता असेल तर फक्त 3 दिवस रोज संध्याकाळी दिवा लाव, स्वामींच्या फोटोसमोर बस आणि मनात जे आहे ते सगळं त्यांच्याशी बोल. पाहशील 4थ्या दिवसापासून उत्तर मिळायला लागतील. स्वामींचे एक वचन आहे, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या भक्ताचं संकट मी स्वतः उचलतो. कधीतरी ते शब्द आठव आणि संकट कितीही मोठं असलं हात जोड आणि म्हण, जय जय स्वामी समर्थ. कधी तुम्ही 10 मिनिटे डोळे मिटून स्वामींचं नाव घेतलंय का? जर नाही तर एकदा नक्की करून बघा. कारण स्वामींचे नाव म्हणजे संजीवनी. ते संकटाच्या गरम वाळ म्हणतात, शीतल सावलीसारखे आहेत. स्वामी म्हणतात, तू मला आठवत राहा, मी तुझं संकट विसरवत राहीन. म्हणून एक सोपा उपाय देतो. रोज रात्री झोपण्याआधी 10 वेळा ओम श्री स्वामी समर्थ जप करा. मनात कोणती भीती, चिंता, राग असो ती हळूहळू विरघळेल. हे फक्त शब्द नाहीत, हे तुमच्या जीवनातील अंधारावर फेकलेली दीपज्योत आहे. काही जण म्हणतात, मी फार संकटात आहे, माझं काही होत नाही. मग एक स्वामी उपाय अजून. तुळशीच्या झाडाजवळ रोज एक वेळ ध्यान करा. स्वामींचं नामस्मरण करत फक्त 5 मिनिटं शांत बसा. तुमचं मन बोलायला लागेल आणि जेव्हा मन बोलतं तेव्हा त्याचं ऐकणारं एकच असतं, स्वामी माऊली. स्वामी म्हणतात, माझ्यावर ज्यांनी डोळे झाकून विश्वास ठेवला त्याचं दुःख मी स्वतः दूर केलं. संकट तात्पुरतं असतं, पण स्वामींची साथ सदैवाची असते. तू दुःखातून जात असशील तर फक्त एकदा हे म्हण, स्वामी मी थकलोय, पण तुझ्यावर माझा विश्वास आहे. प्रत्येक माणूस आपल्या जीवनात कधीतरी तुटतो, विचार करतो, हे सगळं का माझ्याबरोबरच? पण जेव्हा तो मन घट्ट करतो आणि म्हणतो, मी एकटा नाही, माझ्यासोबत स्वामी आहेत, तेव्हा सर्व काही बदलायला लागतं. जीवनाच्या प्रत्येक वळणावर संकट असणारच, पण संकट हरणारी माणसं स्वामींचा जप करणाऱ्या हृदयात जन्मतात. स्वामींचं नाव हे कवच आहे. जेव्हा तू त्यांचं नाव घेतोस तेव्हा ते तुझं रक्षण करतात, तुला शक्ती देतात, मनातील भीती दूर करतात. आता या क्षणी तू डोळे मीट आणि फक्त एवढं म्हण, स्वामी माझं आयुष्य तुझ्याकडे अर्पण. तू जसा नेशील तसंच जाईन, पण मला एकटं सोडू नको. तुझ्या या एका वाक्यात तुझं संपूर्ण दुःख विरघळून जाईल आणि मनात एक शांत स्थिर प्रकाश जागा होईल. तो म्हणजे स्वामींचा आशीर्वाद. मी तुला हरू देणार नाही, तू माझा भक्त आहेस. हे वाक्य तुझ्या काळजात कोर. कितीही वाईट दिवस आले तरी त्याचं स्मरण ठेव. स्वामीसोबत असताना संकट कधीच मोठं नसतं. शेवटी फक्त एवढंच, स्वामींचं नाव घ्यायला वेळ लागत नाही, पण ते नाव घेतल्यावर आयुष्य भरून जातं. शांती, समाधान आणि शक्तीने जय जय स्वामी समर्थ नावाचं तुमचं मनोबल, श्रद्धा, विश्वास अबाधित राहो. स्वामींच्या कृपेने तुमचे जीवन प्रकाशमय होऊ देत. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये आता खूप आनंदाची बातमी घेऊन येणारा हा संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर तू खूप खूप भाग्यशाली बाळ आहेस. आणि स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समजून दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत स्वामी आज्ञा समजून हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तर पहा. हो बाळा, कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप दुःखाचे दिवस पाहिले आहेत. खूप यातनेमध्ये, खूप संकटामध्ये स्वतःचे जीवन आजपर्यंत त्या शत्रूंमुळे व्यतीत केले आहेत. म्हणूनच यानंतर, या संदेशानंतर तुझ्या आयुष्यामध्ये, तुझ्या भाग्यात खूप मोठा चमत्कार, अद्भुत चमत्कार होणार आहे. आणि हा चमत्कार होण्यासाठी तुला हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश शेवटपर्यंत ऐकावा लागेल. स्वामी म्हणतात, बाळा, आता आनंदाचे दिवस, वैभवाचे दिवस तुझ्या दिशेने, धावत्या दिशेने येत आहेत. हो बाळा, कारण आमचे आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहेत. आता तुझ्या आयुष्यामध्ये तुला जे हवे आहे ते विपुलतेने प्राप्त करणार आहे. खूप मोठी उंची तुझ्या आयुष्यामध्ये आता तू प्राप्त करणार आहेस. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये येणारे सर्वच लोक वाईट नसतात.
काही लोक आपल्याला काही चांगल्या गोष्टी शिकवून जातात, तर काही लोक असे काही धडे शिकवून जातात ज्याद्वारे आपल्याला पुढे जाऊन सावध राहण्याची वेळ असते. काही लोक आपल्याशी गोड बोलून आपला विश्वासघात करतात. तेव्हा असा धडा घ्यायचा आहे की सर्वांवरच डोळे बंद करून विश्वास ठेवायचा नाही. कारण काही वेळा आपला चांगला स्वभाव आपल्याला खूप काही नडत असतो. आपल्या खूप काही कार्यामध्ये आपला भोळा स्वभाव आणि आपला प्रत्येकावर जो काही विश्वास असतो तो खूप काही कार्यामध्ये आपल्याला बाधा ठरत असतो. म्हणूनच कधीही कोणावरही अंधविश्वास ठेवण्यापूर्वी त्या व्यक्तीला नक्की पारखून घ्या. कारण ती व्यक्ती तुमच्या विश्वासाला पात्र असेलच असे नाही. स्वामी म्हणतात, बाळा, आता दुःखाचा काळ संपला आहे. आता सुखाचा काळ तुझ्या आयुष्यामध्ये आमच्या आशीर्वादाच्या रूपात वर्षाव करणार आहे. बाळा, सुख म्हणजे काय, तर तुझ्या आयुष्यामध्ये ज्या काही वेदना तू सहन केल्या आहेत, ज्या शत्रूंमुळे तुला जे काही दुःख, यातना, पीडा सहन झाल्या आहेत, यानंतर आता ही स्वामी माऊली जर तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे तर तुला सुखाचे अनुभव आले समज. कारण यानंतर ज्या शत्रूने तुला त्रास दिला आहे त्याच्या दुःख, यातना, पीडा सर्व काही त्यांच्या समोर उभ्या राहणार आहेत. बाळा, जो दुसऱ्याचे वाईट चिंततो, जो दुसऱ्यांना त्रास देतो, जो दुसऱ्यांना दुःखात पाहतो, सर्वप्रथम त्याच्यावर ही वेळ आल्याशिवाय राहत नाही. याचे स्मरण त्यांनी वेळोवेळी ठेवावे. कारण प्रारब्ध कोणालाही चुकत नाही. मग ते तुमचे चांगले कर्म असो, ते चांगले कर्म तुमच्यासमोर चांगल्या फळामध्ये रूपांतर होणारच. जर ते तुमचे वाईट कर्म असेल तर त्या वाईट कर्माची फळेही तुम्हाला भोगावीच लागणार. म्हणूनच आम्ही वारंवार सांगत असतो की कर्म कोणतेही असो, परिस्थिती कितीही बिकट असो, तुम्ही तुमचा संयम, तुमचा चांगला स्वभाव आणि तुमच्या मनातील सकारात्मक विचारांची कास कधीही सोडू नका. कारण जर तुमचा आत्मविश्वास खंबीर असेल, तुमच्या मनामध्ये जिद्द असेल, ती जिंकण्याची, कोणत्याही परिस्थितीमध्ये न हरण्याची आणि कोणत्याही बिकट परिस्थितीला पाहून मागे न फिरण्याची जर तुमच्या मनामध्ये जिद्द असेल, तुमचे विचार सकारात्मक असतील, तुमच्या मनामध्ये समोरच्या विषयी चांगल्या भावना असतील, तर तुमचे चांगले होणारच. हो बाळा, कारण या सर्व गोष्टी जर तुमच्याजवळ आहेत तर तुम्हाला कोणीही यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. तुम्ही सर्व कार्यामध्ये आता अशक्य ते शक्य करून दाखवणार आहात. बाळा, आजपर्यंत या शत्रूंमुळे तुम्ही सर्व काही कार्यांमध्ये मागे राहिला आहात. कारण या लोकांनी तुला प्रत्येक कार्यामध्ये मागे मागे खेचू पाहिले आहे. प्रत्येक कार्यामध्ये तुला कधीही यशस्वी होऊ दिले नाही. तुझे प्रत्येक प्रयत्न असफल करून ठेवले आहेत. बाळा, यापुढे नाही. यापुढे जर ब्रह्मांडाची स्वामी माऊली तुझ्या पाठीशी उभी आहे, आमचे निरंतर आशीर्वाद, आमचे प्रेम जर तुझ्या पाठीशी आहेत, तर तू घाबरतोस कोणाला? या लोकांना तुला जर देखील घाबरण्याची गरज नाही. या लोकांसमोर तुला लाचार होण्याची गरज नाही. कारण आता वेळ आली आहे, जिंकण्याची आता वेळ आली आहे. या शत्रूंना तुला काहीतरी करून दाखवण्याची. कारण माझा स्वामीप्रिय बाळ कमजोर नाही, भित्रा नाही आणि कोणासमोरही झुकणार नाही. बाळा, आता तेच तुझे शत्रू तुझ्यासमोर हार मानणार आहेत. तेच तुझे शत्रू तुझ्यासमोर गुडघे टेकणार आहेत आणि तुझी माफी मागणार आहेत. कारण बाळा, त्यांना त्यांच्या कृत्याचा सर्व काही पश्चाताप होत आहे. प्रत्येक केलेले कृत्य त्यांच्यासमोर वाईट परिणामांसकट समोर येत आहे. म्हणून बाळा, आम्ही सांगत असतो की तुम्ही तुमचे कर्म खराब करून घेऊ नका. कारण ज्यावेळी हे समोरचे लोक चुकीचे वागत असतात, त्याच वेळी तुम्ही देखील त्यांच्याबरोबर चुकीचे वागण्याचा प्रयत्न करता. कारण साहजिकच आहे, तुमची सुद्धा सहनशीलता संपलेली असते, म्हणून तुम्ही त्यांचा प्रतिकार करायला जाता. पण बाळा, हे चुकीचे आहे. जर ते त्यांच्या कर्म खराब करून घेत आहेत तर तुम्ही सुद्धा तुमचे कर्म खराब करून घेत आहात. म्हणूनच परिस्थिती कोणतीही असो, कितीही त्रास, दुःख, वेदना या लोकांनी तुला देऊ देत, पण तू शांत राहायचे आहे. फक्त शांत राहून या लोकांचा सामना करायचा आहे. कारण तुला माहीत आहे, तुझी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती, ही स्वामी आई जर तुझ्या पाठीशी आहे तर ते तुझे काहीही वाकडे करू शकत नाहीत. ते यापुढे तुझ्या वाट्याला जाऊ शकत नाहीत. बाळा, आता तुझ्या आयुष्यामध्ये तुझी खूप मोठी इच्छा पूर्ण होताना तू पाहणार आहेस. कारण आजपर्यंत
खूप प्रयत्न करूनही तुझ्या त्या इच्छेला तुला यश प्राप्त नाही झाले. पण आता नाही. आता ज्या काही गोष्टींमध्ये तू प्रयत्न करत आहेस त्यामध्ये उंची प्राप्त करणार आहेस. अखेर विजय तुझाच आहे. तुझा विजय निश्चित करण्यात आला आहे. बाळा, सर्व कार्यांमध्ये तू आता उंची गाठणार आहेस. चिंता करू नकोस, कारण यापुढे सर्व काही तुझ्या मनासारखे होणार आहे. बाळा, आज जर हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे तर स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समज आणि हा संदेश स्वीकार करून शेवटपर्यंत ऐकून तर पहा. कारण आता तुमच्या आयुष्यामध्ये मोठा चमत्कार होताना तुम्ही पाहणार आहात. आणि हा अद्भुत चमत्कार जर तुला पाहायचा असेल तर बाळा, हा दिव्य संदेश शेवटपर्यंत ऐक. तेव्हाच तुझ्या येणाऱ्या आयुष्यामध्ये जे काही संकेत आहेत त्या संकेताचे गुपित तुला समजणार आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी तुझेच प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, जे काही तुझ्या शत्रूने तुझ्या बाबतीत वाईट कर्म केले आहे आता ते सर्व काही त्यांच्याकडे फिरल्याशिवाय राहणार नाही आणि याच कर्माची शिक्षा त्यांना मिळणार आहे. बाळा, आता वाईट काळ संपला आहे. आता तोच वाईट काळ तुझ्या शत्रूंच्या आयुष्यामध्ये सुरू झाला आहे. कारण आता ते तुझे पाय धरणार आहेत, तुझी माफी मागणार आहेत, तुझ्यासमोर गुडघे टेकणार आहेत. कारण सर्व कर्माची शिक्षा त्यांना प्राप्त झाली आहे. म्हणूनच चांगले कर्म करा, चांगले फळ हे निश्चित मिळणार आहे. स्वामी म्हणतात, चिंता करू नको, कारण चिंता तुला चितेप्रमाणे पोखरून राहते. यापुढे चिंता कर तुझ्या सुंदर स्वप्नांची, चिंता कर तुझ्या सुंदर ध्येयाची, चिंता कर तुझ्या आयुष्यातील, तुझ्या कुटुंबातील लोकांच्या स्वप्नांची. स्वामी म्हणतात, बाळा, हा दिवस संपण्यापूर्वी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी येणार आहे. विश्वास आहे ना? जर तुमचा आमच्यावरील ह्यावर खंबीर विश्वास आहे तर तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुझे वाईट कर्म या क्षणापासून, तुझे वाईट भोग, तुझ्या पाठीमागील पनवती, ते प्रारब्ध सर्व काही संपुष्टात येणार आहे. आता या क्षणापासून तुझी शत्रुपीडा संपली आहे. बाळा, या 24 तासांमध्ये तुझ्या भाग्यामध्ये खूप मोठा चमत्कार होणार आहे. फक्त आमच्यावरचा विश्वास ढळू देऊ नको. बाळा, ज्या लोकांनी तुला चिंतेमध्ये टाकले आहे आता वेळ त्यांची आहे. ज्या लोकांनी तुझ्या डोळ्यांमधून अश्रू काढले आहेत आता वेळ त्यांची आहे. आता तुझ्या आयुष्यामध्ये वेळ आली आहे अद्भुत चमत्कार घडण्याची. ते सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होण्याची. श्री स्वामी समर्थ. तोंडावर गोड आणि पाठीमागे निंदा, जवळच्या लोकांचा हा एकच धंदा असतो. त्यामुळे बोलणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात, दुसऱ्यासाठी करताना सुद्धा आपल्याला झेपेल इतकेच करावे. अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो, झटतो. प्रत्येकाला प्रत्येक वेळी आपली जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून पुढे जातो. ते पण कुठल्याच प्रकारचा स्वार्थ नसताना, आपला त्यात कुठल्याच प्रकारचा फायदा नसताना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी नेहमी तुम्हाला मदत करतात. फक्त त्यांच्यावरती तुमचा विश्वास असू द्या. स्वामी सांगतात, जो स्वामी भक्त माझ्यावर आणि माझ्या नामावर विश्वास ठेवेल, आयुष्यात प्रत्येक वळणाला त्याला मी नक्की साथ आणि मार्गदर्शन देत राहणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण स्वामी तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतील. तुम्ही स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवता आणि त्यांची भक्ती करता. एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर लिहा. या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. स्वामी सांगतात, जो स्वामी भक्त माझ्यावर श्रद्धा ठेवतो त्याला मी नेहमीच मदत करत असतो. हा संदेश मिनिटापर्यंत पूर्ण आहे का? कारण हे मिनिट तुमच्या जीवनात खूप मोठा सकारात्मक बदल आणतील. मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असला की शब्दातून संस्काराचा सुगंध तरवळतो. देव भेटण्यासाठी नाही, तर देव भेटलेला कळण्यासाठी असतो. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्यात जगण्याला एक वेगळा रुबाब येतो. आणि हा रुबाब विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही. तो व्यक्ती महत्त्वातून सिद्ध होतो. यशस्वी भरपूर जण असतात,
परंतु समाधानी फार कमी असतात. यश हे जरी तुमच्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हे तुम्हाला तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही समाधानी राहण्यासाठी त्या योग्य प्रयत्न करता. स्वतःवर विश्वास असणे फार गरजेचे आहे. स्वतःवर विश्वास असेल तर पुढे जाणे फार सोपे होते. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला स्वामी नक्की मदत करतात. स्वामी नामावर आणि श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास असणे गरजेचे आहे. आपण जेव्हा स्वतः स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला मार्गदर्शन ते नक्की करतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी सांगतात, एक गोष्ट तुमच्या आयुष्यात नेहमी पूर्णपणे लक्षात ठेवणे फार गरजेचे. ही गोष्ट जर का तुम्ही तुमच्या आयुष्यात लक्षात ठेवली तर तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी महाराज करतील. आपण प्रत्येक वेळेला संकटांमध्ये असतो तेव्हा आपल्याला स्वामी मदत करतात. आपण प्रत्येक वेळेला श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतो तेव्हा आपल्याला स्वामीच पुढे नेतात. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास आणि श्रद्धा असणे गरजेचे असते. जेव्हा कधी आपण स्वामी नामावर श्रद्धा विश्वास ठेवू तेव्हा आपल्याला एक वेगळं मार्गदर्शन ते स्वतः करत असतात. स्वामी नेहमीच बोलतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करतो. स्वामी सांगतात, स्वतःला एवढे सक्षम बनवा की कोणीच तुम्हाला हरवू शकलं नाही पाहिजे. प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात घाबरायचे हा पर्याय नाही. प्रत्येक वेळेला पुढे जायचं असेल तर संकटांमध्ये स्वतःवर विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे. आपण ज्या गोष्टीसाठी फक्त विचार करतो ती आपल्याला पुढे नेईल असं नाही. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, आयुष्यात अपार संकटे जरी असतील तरी स्वतःवर आणि स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण ते तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करत असतात. स्वामी नाम घेणे पुण्याचे काम आहे. स्वामींवर विश्वास ठेवणे या एवढे पुण्य दुसरे काहीही नाही. स्वामी तुम्हाला मदत नक्की करतात, फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा. आपण अपार संकटांमध्ये सामना केला तर आपल्याला मार्गदर्शन नक्की मिळतं. स्वामी सांगतात, जो स्वतः विजयासाठी प्राप्ती करेल, विजयासाठी धडपड करेल, मेहनत करेल, त्याला मी मार्गदर्शन नक्की दाखवत आहे. माझ्या नामावर विश्वास ठेवा, कारण स्वामी नाम अनंत आहे. स्वामी कृपा कायम आपल्यासोबत आहे. त्यांनी आपली प्रत्येक वेळेला मदतसुद्धा केली आहे. सर्व काही मनाप्रमाणे मिळवायचे असेल तर स्वामी नामावर विश्वास ठेवणे फार गरजेचे असते. संकटामध्ये ते आपल्याला मार्गदर्शन करतात. वाईट का स्वामी आपल्याला पुढे नेण्यासाठी सदैव मदत करतात. स्वामी सांगतात, जेव्हा तुमच्या चांगल्या गोष्टी, तुमची प्रगती, तुमचं कौतुक लोकांना सहन होत नाही तेव्हा ती माणसं इतरांकडे तुमच्याबद्दल वाईट बोलायला सुरू करतात. साप घरात दिसला की लोक त्याला दगड मारतात, पण तोच साप जेव्हा एखाद्या मंदिरात दिसतो, जेव्हा एखाद्या देवापाशी दिसतो तेव्हा लोक त्याची पूजा करायला लागतात. कपडे स्वच्छ धुताना नकळत आपले हातसुद्धा स्वच्छ धुतले जातात. त्याप्रमाणे आपण एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहिलो तर नकळत आपणसुद्धा चांगले आणि आपले विचारसुद्धा चांगले होतात. गोष्टी या आपल्याला हव्या आहेत तशाच होतात. फक्त त्या गोष्टी समजून घेणे गरजेचे असते. आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. त्यावर आपला विश्वास असणे गरजेचे आहे. नियती ज्याप्रमाणे एखाद्याचे आयुष्य अपूर्ण ठेवते त्याप्रमाणे कुणाचा सहवास लाभल्याने ते पूर्ण होईल याचे उत्तरसुद्धा नियतीच्या जवळ असतं. आपण मात्र स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करायचे असतात. प्रयत्नांना आपल्या यश स्वतः स्वामी देतात. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवणेसुद्धा गरजेचे आहे. स्वामी नाम कायम आपल्याला मार्गदर्शन करतं आणि आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी आपल्याला नेहमी पुढे नेतात. एक गोष्ट कायम आठवणीत ठेवा, आपले मन हे खूप वेगवेगळ्या दिशेला लागून राहते. जगाचे तत्त्व फार वेगळे आहे. जग चांगल्या माणसांचे विचार घेईल असं नाही, पण फायदा नक्की घेतं. दुसऱ्याच्या आशेवर बसणं म्हणजे स्वतःच्या उरावर बसून खड्डा खोदण्यासारखा, ज्यात तुम्हीच पडाल. जगात जर तुम्हाला तुमचा खरा हितचिंतक शोधायचा असेल तर तो तुमच्यात शोधा, कारण तुमच्यात आयुष्याचं भलं फक्त तुम्ही करू शकता आणि तुमच्या आयुष्याला दुसरं कोणीही चांगलं करू शकत नाही.
डोळे आणि कान उघडे असताना सत्य नाकारणाऱ्या माणसांचा मेंदू आणि हृदयाशी काहीही संबंध नसतो. टेन्शन, डिप्रेशन, ओव्हर थिंकिंग, बस आयुष्यात सध्या हे चालू असेल तर काळजी करू नका, पण तुम्ही स्वामी नाम घ्या, कारण ते गरजेचे आहे हे सर्व दूर करण्यासाठी. खरं तर काही लोक असे पण असतात जे गाढवावर बसण्यालायक पण नसतात, पण त्यांना आपण डोक्यावर घेऊन मिरवतो. ज्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करता ती गोष्ट तुम्हाला मिळेल असे नाही. प्रत्येक वेळेला एखाद्यासाठी तुम्ही प्रत्येक संकटात मार्ग सापडत असाल तर तो तुमच्या चांगल्याचा नक्की फायदा घेईल, आणि जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा कदाचित तो तुमची साथ देणार नाही. चुका व्हायच्या आत सांगणारे कमी असतात आणि चुका करायला देऊन हसणारे ढिगभर असतात. माणसं आणि नाती कधी कधी बदलतात, कधी बदलतील हे सांगता येत नाही. जे खोटं बोलत आहेत त्यांचीच नाती टिकत आहेत, जे खरं बोलत आहेत त्यांची काहीही टिकत नाहीत. किंमत न देणाऱ्याला आपण किंमत देत राहिलो तर आपली किंमत कमी होते. स्वामी सांगतात, 2 तोंडाची माणसं आयुष्यात नेहमी डोक्यात जातात, कारण कुठला चेहरा सगळ्यात आधी कानफडावा हे समजत नाही. प्रत्येकाला वाटतं अपमानाचं उत्तर एवढ्या शांतपणे द्यायचं, समोरच्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा, लोकांना तुमच्यापेक्षा दुसऱ्याकडून जास्त फायदा दिसला की तुमचे महत्त्व, तुमचे नाते हे आपणे आप कमी व्हायला लागते. दुसऱ्याकडे जर जास्त फायदा अथवा महत्त्व दिसलं की तुम्ही आपोआप त्यांच्या जिंदगीतून कमी व्हायला लागता. लोक कधीही तुम्हाला टाळत नाहीत, ते आपोआप काढून टाकतील जेव्हा तुमच्यापेक्षा फायदा दुसऱ्याच्यात त्यांना मिळायला लागेल. लोकांचं एक असतं, स्वतःपेक्षा जास्त ते इतरात तुमचा फायदा शोधतात. ज्याला ज्यांच्याकडून जास्त फायदा मिळाला ते त्यांच्याकडे जातं. नेहमी स्वतःला सांगा, मी अजून थकलेलो नाही, कारण अजून मी ही शर्यत जिंकलेलो नाही. आयुष्यात आपल्याला अपार यशस्वी व्हायचं असेल तर मेहनतसुद्धा तशीच घ्यावी लागते. जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं ती खरी वेळ असते काहीतरी नवीन सुरू करण्याची. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटेही नेहमी असतात. त्या संकटांचा सामना करणं गरजेचं असतं. आपण फक्त शांत राहून पर्याय नाही. संकटामध्ये आपल्याला त्या संकटात यशस्वीसुद्धा होणं गरजेचं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की होतील. गोष्टी मनाप्रमाणे करायच्या असतील तर आपल्याला मार्गदर्शन नक्की मिळवावं लागेल. स्वामी सांगतात, मी आहे सदैव तुमच्या पाठीशी. फक्त स्वामी नामाचा जप करा, कारण ते प्रत्येक वेळेला तुमची साथ नक्की देत आहेत आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ नक्की देतात. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण ते प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात. आपण फक्त विचार करू शकतो, स्वामी नाम आपली साथ देते. आपण फक्त श्री स्वामी समर्थ म्हणू शकतो, स्वामी आपल्याला मार्गदर्शन करतील. इमारतीच्या वरच्या मजल्याने इमारतीच्या पायाला उंचीचा रुबाब दाखवायचा नसतो, कारण जेव्हा खालचा मजला ती गोष्ट मनावर घेतो तेव्हा वरचा मजला नाहीसा होतो. लबाडी जास्त काळ कधी टिकत नसते. कुठलीच गोष्ट वाईट असेल तर ती जास्त काळ टिकते असं वाटणंसुद्धा व्यर्थ आहे. लक्षात घ्या, काही गोष्टी तुम्हाला त्रास देण्यासाठीच येतात. काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला पुढे नेण्यासाठी येतात. स्वतःवर विश्वास असला की सर्व काही चांगलं व्हायला लागतं. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल असं नाही. कधीकधी गोष्टी मनाविरुद्धसुद्धा जातात, आणि ते जेव्हा मनाविरुद्ध जातात तेव्हासुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागतं. स्वामी नेहमी म्हणतात, फक्त प्रयत्न करा, कारण प्रयत्नाने आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळवता येते. प्रयत्न केले तर आयुष्यात आपल्या नक्की यश मिळतं. आपण फक्त आपल्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे, कारण आपले प्रयत्न आपल्याला पुढे नेण्यासाठी सदैव मदत करत असतात. आपण जर प्रयत्न चांगले ठेवू, चांगल्या दिशेला आपण कष्ट करत प्रयत्न करू, तर आपल्याला नक्की मार्गदर्शन मिळतं. स्वामी कधीही आपल्याला मागे येऊ देत नाहीत. फक्त स्वामी नामावर आपला विश्वास असणे गरजेचे आहे. आपला जेव्हा स्वामी नामावर विश्वास असतो तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रत्येक संकटामध्ये स्वामी नेहमी मदत करतात. फक्त विश्वास असतो ते आपला स्वामी नामावर विश्वास ठेवण्याचा. काळजी न करता स्वामी नामावर नेहमी विश्वास ठेवा.
लक्षात घ्या, जीवन म्हणजे आशा, निराशा यांनी खो खो खेळावे म्हणून तयार केलेले क्रीडांगण. जीवन सौंदर्याची फळे, सौंदर्याची फुले आहेत. आपण लक्षात घ्यायला हवे की या जीवनात आपल्याला संकटे नेहमी येतील. संकटे कधी तुम्हाला मागे ओढणार नाहीत. प्रत्येक आवडणारी गोष्ट मिळेल असं नाही आणि प्रत्येक निवडलेली गोष्ट आवडेल असंही नाही. जीवन हा एक बाजार आहे. बाजारात प्रेमाची देवाणघेवाण करावी लागते. जीवन ही एक नाजूक वेल आहे आणि सुख त्यावर फुलणारी फुले. जीवन ही एक शाळा आहे. या शाळेत आपण नित्य संधी ठेवून प्रयत्न करायला हवे. आपले प्रयत्न आपल्याला पुढे नेतील. जीवन आपल्याला नेहमी यशाच्या दृष्टिकोनाने पुढे नेतो. जीवन हे शून्यातून सुरू होणारे एक असे अवयव आहे जे आपल्याला खूप पुढे घेऊन आपला विश्वास घेऊन जातं. आपला फक्त त्यावर विश्वास असणं गरजेचं आहे. जीवन म्हणजे संसाररूपी सावली आहे. ते आपल्याला कायम मदत करते. स्वामी नामावर विश्वास आपला असेल तर मार्गदर्शनसुद्धा ते आपल्याला करते. स्वामी आपली कायम मदत करतात. आपला त्यांच्यावर विश्वास असेल तर मार्गदर्शनसुद्धा नेहमी करतात. जीवन स्वामी सांगतात एक बाजार आहे. या बाजारात आपल्याला जर टिकून राहायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे. जीवनाच्या या बाजारात पुढे जाण्यासाठी मदत नक्की मिळेल. जर स्वतःवर विश्वास असेल तर आपण स्वतःला नेहमी सांगावे, माझी शर्यत अजून संपलेलीही नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आयुष्यात पुढे जाण्याचा यापेक्षा सोपा मार्ग दुसरा कुठलाच नाही. ध्येयापोटी असती फळे गुमती ध्येय धरणाऱ्याला नेहमी सुवार्ता ऐकायला मिळतात. ध्येयाचा अतिरेक झाला की त्याला दुर्गुणांचे स्वरूप येते. स्वामी सांगतात पुढे जाण्याचा सोपा मार्ग हा आहे की सदैव मेहनत करा, कारण मेहनतीला यश नक्की मिळतं. आपण जर मेहनत करू तर आपल्याला अपयशसुद्धा मिळू शकते, पण 70% चान्स आहे की यश मिळेल. कारण मेहनत जर जीवापार असेल, मेहनत करताना व्यक्तीने फार कष्ट घेतले असतील तर त्याला ते ध्येय नक्की मिळतं. स्वामी नेहमी बोलतात, अशक्य असं काही नाही. सर्व गोष्टी चांगल्या होतात. मनाप्रमाणे गोष्टी होण्यासाठी फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. सर्व काही तुम्हाला हवं आहे तसं होईल. आपण आपलं ध्येय कधी सोडायचं नाही, कारण ते आपल्याला पुढे नेतात. आपण नेहमी स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. आयुष्यात संकटे येतील, त्या संकटांचा सामना करायला हवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल असं नाही. काही गोष्टी या मनाविरुद्धसुद्धा होतात, त्या सहन कराव्या लागतात. आपण फक्त विश्वास ठेवणे गरजेचे असते, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट होते. स्वातंत्र्याचा वृक्ष अत्याचारी लोकांच्या रक्ताने बहरतो, म्हणजे अत्याचार जितके कमी होतील तितकी त्याची किंमत वाढते. लक्षात घ्या, मुलांना शिकवित असताना स्वतःला नेहमी गोष्ट सांगा की आपणसुद्धा चांगले वागायला हवे, कारण जेव्हा स्वतः चांगले वागू तेव्हा इतरांना काहीतरी शिकवतात किंवा सांगता येतं. ध्येय एक अशी गोष्ट आहे, रामबाण औषध आहे, ज्यामुळे जीवनातील दुःख कायम निघून जातं. स्वतःवर विश्वास ठेवा, म्हणजे सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, स्वतःच्या सत्तेवर जास्त गर्व नको. स्वतःच्या आयुष्यात नेहमी प्रयत्न करत राहावे लागतात. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढे जायला मदत मिळते. आपण घाबरणे हा आपल्यासाठी चांगला मार्ग नाही. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणे हे पुढे जाण्याचा एक उत्तम मार्ग ठरू शकतो. स्वामी बोलतात, विश्वास ठेवून कार्य करा, नक्की तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. ते नेहमी म्हणतात, स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात नेहमी स्वामी तुम्हाला मदत करतील. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात तुम्हाला मी नक्की मदत करत आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तुम्हाला नेहमी मदत करतात. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन करतात. आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुम्हाला नक्की स्वामी साथ देतील. ती साथ तुम्हाला मिळाली आणि त्या साथीवर तुम्ही प्रयत्न आणि विश्वासात ठेवून पुढे जाऊ शकता. आपण प्रत्येक वेळेला स्वतःवर विश्वास ठेवणं फार गरजेचं असतं, कारण स्वतःवर विश्वास असणंसुद्धा गरजेचं आहे. विश्वास जर स्वतःवर असेल तर गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की होतील. स्वामी नेहमी बोलतात, विश्वास ठेवणारा नेहमी पुढे जातो.
स्वतःला मानणारा आयुष्यात कधीही हरत नाही. आपण आपला विश्वास ठाम ठेवावा, कारण विश्वास आहे तर सर्व काही होतं. प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी नक्की मदत करतात. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुम्हाला मदत करत आहे. प्रत्येक संकटात तुम्हाला मी नेहमी साथ देत आहे. आयुष्यात तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. आयुष्यात मी कायम तुम्हाला मार्गदर्शन करतो. स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला पुढे नेण्यासाठी मदतसुद्धा करतो. तुमचा विश्वास असेल तर नक्की या गोष्टीचा अनुभव तुम्हाला येईल की स्वामी प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत करतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि पुढे जाण्यासाठी तुम्हाला योग्य दिशेला नेतात. आपला जेव्हा त्यांच्यावर विश्वास आणि श्रद्धा असते तेव्हा आपल्याला या गोष्टी हळूहळू पटायला लागतात. या गोष्टी तुम्हाला नेहमी मदत करतात. त्या तुम्हाला पुढे नेण्यासाठी कायम मदत करत असतात. स्वामी सांगतात, आपण स्वतःवर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. स्वतःवर विश्वास असेल तर अशक्य असं काहीही नाही. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत असतात. विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपण विश्वास ठेवून प्रयत्न केले तर आपल्याला यशसुद्धा तसंच मिळत असतं. स्वामी सांगतात, आयुष्यात जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर सर्व काही चांगलं होईल. स्वतःवर विश्वास ठेवणंसुद्धा गरजेचं आहे, कारण ते तुम्हाला नेहमी मार्गदर्शनासाठी कामी येतं. स्वतःचा स्वतःवर विश्वास असल्यास मार्गदर्शन नक्की होतं. जीवनातील चढाईवर शिखरावर पोहोचायचं असेल तर शिखरातील रस्त्यात त्यांना पार करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला आयुष्यात संकट येतील. काही वेळेला ते मार्गदर्शन करतील तर काही वेळेला पुढे नेतील. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे प्रयत्न तुम्ही करत आहात, ज्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून काम करत आहात, ते प्रयत्न यशस्वी होतील असं नाही. स्वतःवर विश्वास असेल तर मार्गदर्शन मिळेल. असंही नाही आपण आपले प्रयत्न नेहमी करावे, कारण जीवनात प्रयत्नच आपली साथ देतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुम्हाला मदत नक्की करतोय. स्वतःवर विश्वास असेल तर या गोष्टीचा अनुभव नक्की येईल. अनुभव त्याला येतो जो स्वामी नामावर विश्वास ठेवतो. स्वामी नामावर विश्वास असणाऱ्याला कधी चिंता किंवा काळजी करायची गरज नाही. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी स्वतः देत आहे आणि कायम मदत करत आहे. फक्त विश्वास ठेवा, कारण ते विश्वास तुम्हाला पुढे नेतोय. प्रत्येक वेळेला ते विश्वास तुमची मदत करतोय आणि कायम तुम्हाला स्वामी नक्की साथ देतात. आपण विश्वास ठेवणे गरजेचे. आपला विश्वास असेल तर मार्गदर्शन नक्की मिळतं. आपल्या जीवनात अनंत अडचणी आहेत. त्या अडचणींचा सामना करा. अडचणी प्रत्येकाच्या जीवनात आहेत. जो त्या अडचणींचा सामना करतो आणि पुढे जातो, यश मात्र त्यांनाच मिळतं. फक्त विश्वास असल्याने गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत. त्या गोष्टी जर खरंच मनाप्रमाणे करायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला अपार कष्ट आणि प्रयत्न करावे लागतात. मात्र कष्ट करून किंवा प्रयत्न करून जर यश मिळालं असतं तर आयुष्यात अशक्य असं काही राहिलं नसतं. आपण अशक्य ते शक्य करणाऱ्या स्वामी नामावर विश्वास ठेवतो. त्यामुळे आपल्याला हार मानण्याची गरज नाही. हार मानणारा कधी यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारा कधी हार मानत नाही. लक्षात घ्या, आपण फक्त प्रयत्न करायला हवे, कारण आपल्या प्रत्येक प्रयत्नांना स्वामी साथ नक्की देतात. स्वामी आपली कायम मदत करतात आणि आपल्याला कायम मार्गदर्शन करतात. स्वामी नामावर विश्वास ठेवून आपले प्रयत्न असतील तर आपण नक्की यशस्वी होऊ. यशस्वी व्यक्ती तो असतो जो आयुष्यात नेहमी पुढे जातो. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणारा हा नेहमी यशस्वी असतो. आपण स्वतःवर विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे, कारण स्वतःवर विश्वास असणाराच पुढे आयुष्यात काहीतरी चांगलं करतो. आपला विश्वास आपल्याला सर्व काही गोष्टी मिळवून देऊ शकतो. फक्त त्या गोष्टी मिळवण्यासाठी, यश मिळवण्यासाठी प्रयत्न आणि ध्येय आपल्याजवळ ठेवणे गरजेचे आहे. आपण त्या गोष्टीसुद्धा मिळवू शकतो ज्या कधी आपल्या नशिबात नसतात, पण त्या गोष्टी मिळवण्यासाठी कष्टसुद्धा असे घ्यावे लागतात जे आपल्या मनात नसतात. कष्ट नेहमी असे करा जे तुमच्या मनात नाही, कारण कष्ट मनाचे नाही तर कष्ट पुढे जाण्याचे असतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात अपार संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करा, कारण ते तुम्हाला पुढे नेतात. संकटांचा सामना केल्यावर मार्ग तुम्हाला नक्की मिळतो.
एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण फक्त प्रयत्न केल्यानेच यशस्वी नाही होत, तर त्यासाठी कष्टसुद्धा करावे लागतात. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. त्या वादळाचा सामना करायला आपल्याकडे जिद्द आणि ताकद असावी लागते. स्वतःवर विश्वास ठेवा, नेहमी तत्पर राहा, नेहमी स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा. बेसावध आयुष्य जगू नका. विश्वास हा कोडरासारखा असतो. तो प्रत्येक चुकीबरोबर कमी कमी होत जातो आणि प्रत्येक केलेली चूक हे आपल्याला नेहमी मागे ओढते. लक्षात घ्या, आपल्या प्रयत्नांनी प्रत्येक गोष्ट होते. भूक आहे तेवढं खाणं ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणं ही विकृती, आणि वेळ प्रसंगी स्वतःशी उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणं ही मात्र संस्कृती. गरुडा इतके उडता येतं म्हणून चिमणी कधी उडणं सोडत नाही. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा माणसाला दुनियेतील माणसं दाखवतो. स्वतःवर विश्वास असणे गरजेचे आहे. कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटी जे प्रयत्न करतात यश त्यांनाच प्राप्त होतं. पाप इतका सुंदर पोशाख घालून येतो की ते पाप आहे असं आपल्याला कळतसुद्धा नाही. स्वामी सांगतात, संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटांचा सामना करणं त्याच्या हाती असतं. सर्व काही त्याला पाहिजे तसं होत नसतं, पण प्रयत्न जर केले तर गोष्टी त्याच्या हाताबाहेर जात सुद्धा नसतात. आपण फक्त प्रयत्न करायला हवे, कारण प्रयत्नाने तर तो परमेश्वर सुद्धा आपल्याला दर्शन देतो. मग यश मिळवणे किंवा पाहिजे ते गोष्ट करणे अशक्य असं थोडी आहे. विजेते वेगळ्या गोष्टी कधी करत नसतात, ते प्रत्येक गोष्टी वेगळेपणाने करतात. खूप माणसाची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे लोक काय म्हणतील. अन्याय करणं पाप आहे आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणे आयुष्यासाठी गरजेचं आहे, कारण स्वतःवर जर विश्वास असेल तर आपण आपल्या आयुष्यात नेहमी पुढे जाऊ शकतो. आपण काय करतो यापेक्षा आपल्याला काय करणे योग्य आहे हे ज्याला समजतं तो त्याच्या आयुष्यात कधीही माघार घेत नाही. टीका करणाऱ्याला शत्रूपेक्षा तुमची स्तुती करणारा दिखाऊ मित्र नेहमी महागात पडत असतो. हा मित्र तुम्हाला खूप संकटात अडकवू शकतो. काळवळाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी प्रगती करा. स्वामी सांगतात, अडचणी असताना अडचणींपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे. थोडे दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. जे तुझ्या मनात आहे तेच तुला मिळेल. फक्त सबुरी ठेव, आता ती योग्य वेळ आली आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझं मन जे मागतंय तेच तुला मिळणार आहे, पण अट एकच आहे, सबुरी ठेव. बाळा, तुझ्या मनात जेवढं दुःख आहे ते फक्त तूच जाणतोस, पण हे लक्षात ठेव, तू ज्या गोष्टीसाठी रोज देवाकडे हात जोडतोस, ज्या इच्छा तुझ्या अंतःकरणात आहेत, ती इच्छा तुझीच आहे आणि ती पूर्ण होणार आहे. स्वामी समर्थ हे त्रिकाळ ज्ञानी आहेत. तू काहीच न बोलता त्यांना सगळं कळतं. ते म्हणतात, बाळा, तू मागणं थांबवू नकोस, कारण जी वेळ तू वाट बघून सोसली आहेस तिचा परिणाम नक्कीच येणार आहे. सबुरी म्हणजे फक्त थांबणं नाही, सबुरी म्हणजे स्वामी येतील तेव्हा सगळं चांगलं होईल हा विश्वास मनात ठेवून वाट पाहणं. सबुरी असते श्रद्धेची परीक्षा, पण ती सहन करणारा भक्त एक दिवस आनंदात न्हालेला दिसतो. स्वामी त्याला एवढं देतात की तो म्हणतो, हे माझं नव्हतंच, हे तर स्वामींचं देणं आहे. कधी कधी वाटतं की वेळ जात आहे, पण खऱ्या भक्तीसाठी योग्य वेळ उशिरा नाही येत, ती येते तेव्हा सगळं बदलून टाकते. स्वामी म्हणतात, तुला जे हवं आहे त्यासाठी मी स्वतः मागे लागले, फक्त तू सबुरी ठेव. बाळा, आता ती वेळ आली आहे. तू इतकी वर्ष जे मागितलं, जपलंयस त्याचं फळ येण्यासाठी वेळ जवळ आली आहे. हे मी नाही म्हणत, हे तू आजचं हृदयाने ऐक. स्वामी समर्थ स्वतः सांगत आहे, तू जेवढं सहन केलंस त्याचं उत्तर तुला मिळणार आहे आणि लवकरच मिळणार आहे. जर तू आजपर्यंत हार मानली नसेल तर हे ऐक, तू विजेता होणारच आहेस. आता काही दिवस फक्त एक करा. रोज सकाळी उठून 5 वेळा जय जय स्वामी समर्थ म्हणा. जे हवं आहे ते कल्पनेत बघा
आणि स्वामींवर ते सोपवा. स्वामींवर विश्वास ठेवणं म्हणजे आपण आपला भार त्यांच्या चरणी टाकणं. आजपासून फक्त असं म्हणा, हे स्वामी, माझ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत, पण तुमच्याच वेळेनुसार. माझं तुमच्यावर संपूर्ण प्रेम आहे. कधी कधी इच्छा पूर्ण होण्याआधीच आपण थकतो, पण तेव्हा आठव, तू जर थांबलास तर तुला तुझं संपूर्ण स्वप्न मिळणार नाही. पण तू जर विश्वासानं चालत राहिलास तर स्वामी तुला तुझ्या कल्पनेपेक्षाही जास्त देतील. श्री स्वामी समर्थ. तुमच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या, विश्वास ठेवणाऱ्या या भक्ताच्या जीवनात आजपासून बदल घडू दे. त्याचं स्वप्न, त्याची गरज, त्याची वाट पाहणं सगळं पूर्ण होऊ दे. फक्त त्याचं मन ढळू देऊ नका. आणि बाळा, जर तुला वाटत असेल की ही वेळ तुझीच आहे, तर आता फक्त लिही, स्वामी, मी सबुरी ठेवतोय. तूच आता सगळं माझ्यासाठी घडव. हे वचन दे आणि पहा, आता सगळं कसं बदलतं. ज्यांनी हा संदेश ऐकला आहे त्यांच्या आयुष्यात आजपासून आश्चर्यकारक बदल होऊ दे. जर तुझं मन हललं असेल तर एकदा जय जय स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिही. स्वतःसाठी नाही, पण त्या आकाशात पाहणाऱ्या स्वामींसाठी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द केवळ धीर देणारे नाहीत, ते जीव वाचवणारे आहेत. जर आयुष्याने पाय घसरवला असेल, तर अंधाराने घेरला असेल, तर डोळे मिटा. मनाशी म्हणा, स्वामी, मला तुझी गरज आहे. आणि बघा, क्षणात वाट उजळून जाईल. कारण स्वामी कधीच उशीर करत नाहीत. जर तुम्ही अशा व्यक्तीच्या शोधात असाल जे तुमचे आयुष्य बदलू शकते, तर आरशात पहा. आपल्यापेक्षा जास्त कोणीही आपल्याला बदलू शकत नाही. स्वतःची प्रशंसा करा, कारण वाईट कृत्य करण्यासाठी हे सारे जग अस्तित्वात आहे. राग हा असा ॲसिड आहे की जो कागदात ठेवला जातो. त्या कागदाला ज्या गोष्टीवर ओतला जातो त्यापेक्षा जास्त नुकसान करतो. जीवनातील सत्य समजून घेणे फार कठीण नाही. जेव्हा तुम्ही इतरांना तराजूत तोलता तेव्हा स्वतः बसा आणि पहा. चला तिथे जाऊया जिथे गरज आहे. प्रकाशात दिवे नसतात. कोणाला तरी हरवणे खूप सोपे आहे, पण कोणाला तरी जिंकणे खूप कठीण आहे. जबाबदाऱ्या माणसाला वेळेआधी मोठ्या करतात. वेळ म्हणजे ती गोष्ट जी आपल्याला सर्वात जास्त हवी असते, पण ज्याचा आपण सर्वात जास्त गैरवापर करतो. त्यागाशिवाय काहीही शक्य नाही. श्वास घेण्यासाठी प्रथम श्वास सोडावा लागतो. शरद ऋतूत फक्त पाने गळतात. डोळ्यांतून गळण्यासाठी कोणताही ऋतू नसतो. ज्याने स्वतःची चूक पाहिली नाही अशा व्यक्तीपासून दूर राहिलेले बरे. ज्यांचे हृदय स्वच्छ आहे त्यांना जग फक्त चुकीचे ठरवू शकते. जीवनातील सर्वोत्तम धडा जो तुम्ही शिकू शकता तो म्हणजे शांत कसे राहायचे. जर तुम्ही तुमच्या मनाने काहीतरी करू शकत असाल तर तुम्ही ते तुमच्या मनाने करू शकता. जर तुमच्यात स्वप्न पाहण्याचे धाडस असेल तर तुमची सर्व स्वप्ने साकार होऊ लागतात. समस्या पाहून आयुष्यात कधीही हार मानू नका. कोणास ठाऊक, याच समस्येच्या आत तुमच्या एका मोठ्या सुरुवातीचे रहस्य दडलेले असेल. दुःख मोठे असेल तर तुम्हाला मोठे यश मिळेल. मोठे दुःख असेल तर आतून क्षमा बाहेर पडेल. राग असेल तर राग बाहेर पडेल. प्रार्थना असेल तर प्रार्थना बाहेर पडेल. द्वेष असेल तर तो बाहेर पडेल. म्हणून जेव्हा काहीतरी बाहेर येते तेव्हा इतरांना दोष देऊ नका. आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात. ते फक्त आपल्यावर अवलंबून असते की आपण कोणाकडून आशा करावी आणि कोणावर विश्वास ठेवावा. विचारांच्या सुंदर कथेतील एक कंगन मिळवा. कारण चेहऱ्याचे सौंदर्य वयानुसार कमी होते, पण विचारांचे सौंदर्य नेहमीच हृदयात अमर राहते. जेव्हा आपण देवाला आठवून कोणतेही काम करतो तेव्हा देवाच्या शक्ती आपल्याला त्यात मदत करतात आणि आपले यश निश्चित होते. तुम्ही परिस्थितीत देवाला शरण करा, कारण तो एका क्षणात तुमच्या संपूर्ण आयुष्यात केलेल्या कामापेक्षा जास्त करू शकतो. देव त्या व्यक्तीला आवडतो ज्याला तो त्याचे खास बनवू इच्छितो. तो त्यांना अयशस्वी ठेवतो आणि त्यांच्या जीवनात नेहमी समस्या निर्माण करतो. जर तुम्ही हरत असाल तर हे एक मोठे चिन्ह आहे की तुम्ही देवाच्या त्या खास लोकांपैकी एक आहात ज्यांना तो पुढे घेऊन जाऊ इच्छितो. जगात काही लोक असे असतात ज्यांना तुम्ही खूप प्रेम आणि आदर देता, तरीही ते तुम्हाला फसवतात. कारण तुम्ही लोकांचा स्वभाव कधीही बदलू शकत नाही. पत्नी निवडीने मिळते,
पण आई वडील नशिबाने मिळतात. अशा लोकांवर विश्वास ठेवू नका, ज्यांचा विश्वास वेळेनुसार बदलतो. तुमचा काळ बदलला तरी तुमच्यातील श्रद्धा कायम राहते. कोणतेही नाते असो, ते मजबूत किंवा हतबल नसावे. जीवनात संयम खूप महत्त्वाचा आहे. कारण नेहमी लक्षात ठेवा, घरात प्रत्येक थेंबाने पाणी भरते. आईचे सत्य आणि चांगुलपणा कधीही वाया जात नाही. ही ती पूजा आहे जी देव स्वतः शोधतो. आनंद हा आपल्या अहंकाराची परीक्षा आहे आणि दुःख हे आपल्या धैर्याची परीक्षा आहे. आपले जीवन दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच यशस्वी होते. प्रेम आणि आदर या दोन अशा भेटवस्तू आहेत, जर तुम्ही त्या सर्वांना दिल्या तर मुके देखील शांत होतात. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या मूल्याची जाणीव होईल, त्यानंतर तुम्हाला कोणाच्याही टीका किंवा स्तुतीचा फरक पडणार नाही. जगात असा कोणताही मित्र नाही जो दुःखातून मुक्त असेल. कारण जो दुःखी आहे तो माणसाला देवाची आठवण करून देतो. एका चांगल्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी चांगल्या हृदयाची गरज आहे, चांगल्या मनाची नाही. कारण मन नेहमी तुमचे रक्षण करेल आणि तुमचे हृदय नेहमी प्रेम दर्शवेल. सत्य फक्त त्या लोकांसाठी कडू आहे ज्यांना खोटे बोलण्याची सवय आहे. प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्यासारखे असते, म्हणून प्रत्येक अनुभव महत्त्वाचा आहे. आपण आपल्या चुकांमधूनही शिकू शकतो. पोटात गेलेले फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेले संबंध मारते. स्वामी म्हणतात की प्रत्येकाच्या जीवनात समस्या आहेत, पण माणसाने आपल्याच समस्यांना सर्वात मोठी समस्या मानावी ते कडू आहे. पण सत्य आहे की जेव्हा माणूस आपल्याच लोकांकडून दुखावतो, तेव्हा त्याचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होते. जर कोणी तुमच्याकडे काही मागितले तर तुम्ही ते त्याला दिले पाहिजे. कारण देवाने तुम्हाला देणाऱ्यांमध्ये ठेवले आहे, मागणाऱ्यांमध्ये नाही. जर कोणी अडचणीत सल्ला मागितला तर सल्ल्यासोबत आधारही द्या. कारण सल्ला चुकीचा असू शकतो, पण आधार कधीच चुकीचा नसतो. जर तुम्हाला जीवनात शांती हवी असेल तर लोकांच्या भावनांची खेळणे थांबवा. कारण जीवन पुढे जाण्यासाठी आहे, थांबण्यासाठी नाही. ज्या व्यक्तीने सामर्थ्य नसतानाही आईकडून हार मानली नाही, त्याला जगातली कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही. जर तुम्हाला नात्यांची कदर करायची असेल तर ती वेळेत करा, नाहीतर तुम्हाला नंतर आनंद मिळणार नाही. झाडाला पाणी देऊन हिरवळीची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. विश्वास उघडणे सोपे नाही, पण तो मिळवणे सर्वात कठीण आहे. आणि विश्वास टिकवणे त्याहूनही कठीण आहे. गर्व तेव्हा येतो जेव्हा आपल्याला वाटते की आपण काहीतरी केले आहे. आणि आदर तेव्हा मिळतो जेव्हा जगाला वाटते की तुम्ही काहीतरी केले आहे. जेव्हा लोक तुमची स्तुती करतात तेव्हा त्यात खोटेपणा शोधा, आणि जर टीका करत असतील तर त्यात सत्य शोधा. तुम्हाला राग आल्यावर ओरडण्यासाठी ताकदीची गरज नाही, पण राग आल्यावर शांत राहण्यासाठी खूप ताकदीची गरज आहे. तुमच्या जीवनातील टीका आणि स्तुती दोन्ही स्वीकारा. कारण एका फुलाची वाढही तेव्हाच चांगली होते जेव्हा त्याला पाऊस आणि ऊन दोन्ही मिळतात. जर तुम्हाला कोणाला काहीतरी द्यायचे असेल तर चांगली गोष्ट द्या. कारण तुम्ही सर्व काही परत घेऊ शकता, पण तुम्ही कोणाला दिलेला चांगला वेळ परत घेऊ शकत नाही. कधी कधी आयुष्यात असा क्षण येतो जेव्हा वाटतं बस आता संपलं, आयुष्य निराशेच्या अंधारात हरवलंय. पण त्या अंधारातून एक दिवा प्रकटतो, एक आशेचा किरण, आणि तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणजे केवळ एक साधू नव्हे, तर ते एक अनुभूती आहेत, एक विश्वास आहेत, एक असा आधार जो कधीच ढळत नाही. तुमचं मन रडतंय का? तुमचं काळीज दुखतंय का? स्वामींना एकदाच हाक मारा, ते कुठूनही कधीही तुमच्या समोर येतील. भिवू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. हे शब्द केवळ दिलासा नाहीत, ते तर एका शक्तीचं रूप आहेत. आज तुम्ही खचला असाल, स्वतःवरचा विश्वास हरवला असेल तर एक काम करा. डोळे मिटा आणि फक्त मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. तेच तुमचं आयुष्य बदलेल, तेच तुमचं संरक्षण करतील, तेच तुमचं संकट दूर करतील. मनात श्रद्धा ठेवा आणि सगळं स्वामींवर सोडा. कारण जिथे माणसांची ताकद संपते तिथे स्वामींची कृपा सुरू होते. प्रत्येकाची एक लढाई असते. कोणाच्या चेहऱ्यावर हसू असतं, पण काळाचीच ओरड असतं. कोण झळकत असतो बाहेरून, पण आतून तुटलेला असतो. आणि त्या तुटलेल्या क्षणांमध्ये ज्यांचं कोणी नसतं
त्यांच्यासाठी येतो माझा स्वामी. कधी वाटतं देवा इतकं का हो माझ्यावर, सगळं मी केलं, मेहनत घेतली, प्रेम दिलं, निष्ठा ठेवली, पण तरीही फसवणूक, वेदना, अपयश दिसतं. सगळं संपलंय. पण तेव्हाच एक शांत स्पर्श जाणवतो. हृदयात कुठेतरी हलकंसं पाणी पाझरतं आणि एक आवाज आतून येतो, भिवू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. तूच आवाज स्वामींचा. एका विधवेला समाजाने झिडकारलं. पोटासाठी ती रडत होती. स्वामींना फक्त तिचं दुःख समजलं. एक दिवस तिच्या अंबरठ्यावरच अन्न आलं. कोणी पाठवलं, कुठून आलं? तिला कळलं ते स्वामी होते. स्वामी म्हणाले, माझ्या भक्ताचं पोट रिकामं राहू शकतं का? स्वामी ही एक भावना आहे, जिला शब्दात सांगता येत नाही. ते समजतात, जे अनुभवतात. ज्यांनी फक्त एकदाच मनापासून श्री स्वामी समर्थ म्हटलं आहे, त्यांच्या आयुष्यात किमान एक चमत्कार तरी घडला. तेच ते श्री स्वामी समर्थ. जीवनात कितीही अंधार झाला तरीही कुठेतरी एक दिवा लागतो आणि त्या दिव्याचं नाव असतं श्री स्वामी समर्थ. कधी वाटतं सगळं संपलंय, संपूर्ण जग आपल्यावर रुसलंय, मनातली शांती हरवलीय, स्वतःलाच विसरायला झालंय. पण त्या क्षणी एखाद्या आईसारख्या कोवळ्या स्पर्शाने, एखाद्या वडिलांच्या आधारासारख्या धीराने कुणीतरी आपल्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, भिवू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. श्री स्वामी समर्थ स्वामींनी कधीच सांगितलं नाही की जीवन सोपं आहे, पण त्यांनी हे नक्की नक्की शिकवलं की कष्ट करा, प्रामाणिक राहा, श्रद्धा ठेवा आणि मग बघा, नियती ही तुमच्यासमोर नतमस्तक होईल. प्रत्येक संकटात, प्रत्येक अश्रूमागे, प्रत्येक हार मानलेल्या क्षणात एक आवाज तुमच्यासोबत असतो. तो म्हणजे अक्कलकोट स्वामी समर्थ. मनात श्रद्धा ठेवा आणि सगळं स्वामींवर सोडा. कारण जिथे माणसाची ताकद संपते, तिथे श्री स्वामी समर्थांची कृपा सुरू होते. आज जर तुम्ही खचला असाल तर थांबू नका. फक्त डोळे मिटा आणि एकदाच मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, तुमचं काही दुखतंय का? स्वामींना एकदाच हाक मारा. ते कुठूनही कधीही तुमच्या समोर येतील. भिवू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. हे शब्द केवळ दिलासा नाहीत, ते तर एका शक्तीचं रूप आहे. देव वाईट लोकांना खूप काही देतो, पण त्यांना साथ देत नाही. जर तुम्ही सुखासाठी काम केले तर तुम्हाला सुख मिळणार नाही, पण जर तुम्ही आनंदाने काम केले तर तुम्हाला सुख आणि यश दोन्ही मिळतील. जेव्हा माणसाचे मन ढगाळलेले असते तेव्हा काम करण्याची पद्धत बदलते. माणूस एक दुकान आहे आणि त्याची जीभ उघडायला कुलूप आहे. मग तुम्हाला कळते की दुकान सोन्याचे आहे की कोकिळेचे. जर तुम्ही पैसे कमवले तर वस्तू तुमच्या घरी येतात, पण जेव्हा तुम्ही कोणाचे आशीर्वाद कमवता तेव्हा पैशासोबत सुख, आरोग्य आणि प्रेम देखील येते. कोणाही माणसाची सहनशीलता ताणलेल्या धाग्यासारखी असते. जर तुम्ही ती मर्यादेपलीकडे ओढली तर ती तुटते. ज्याचा स्वभाव नेहमी बदलत असतो तो कधीच कोणाचा होऊ शकत नाही, मग तो वेळ असो वा माणूस. जर तुम्हाला जीवनात आनंदी राहायचं असेल तर ही 6 बटणे स्वीकारणे आवश्यक आहे. प्रथम, ऐकायला शिका. खर्च करण्यापूर्वी इच्छा करायला शिका. लिहिण्यापूर्वी समजून घ्यायला शिका. सहमत होण्यापूर्वी प्रयत्न करायला शिका. संबंध बनवण्यापूर्वी तो पूर्ण करायला शिका. तुम्ही जितके कमी बोलता तितके तुमच्या शब्दांना अधिक महत्त्व येते. स्वामी म्हणतात की जर तुम्ही वेळेच्या वादळातून जात असाल तर घाबरू नका. तुम्ही सुधारत आहात. काहीतरी कमतरतेची भावना आहे, नाहीतर गंगेवर एवढी गर्दी नसते. प्रेम कधीच आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नसते. प्रेम नेहमी सुखदुःखात एकमेकांसोबत राहण्यासाठी आणि भावना समजून घेण्यासाठी असते. जर तुमचा कोणताही शत्रू नसेल तर याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणीही शांत होता जिथे बोलणे खूप महत्त्वाचे होते. जर तुम्हाला जीवनात पुढे जायचे असेल तर भांडण होऊ शकते, कारण बहुतेक लोकांचे बोलणे मनोबल खच्ची करणारे असते. विसरण्यापूर्वी विचार करा, कारण बोलल्यानंतर तुम्ही विचार करत नाही आणि पश्चाताप करता. जो माणूस पुढे ढकलतो तो कधीच कोणाला आपले वचन पूर्ण करत नाही, आणि जो माणूस इतरांना महान मानतो तो कधीच पुढे जाऊ शकत नाही. देवाच्या प्रेमात धावण्याचा आनंद जगाच्या भ्रमात हसण्यालाही लायक नाही. लोक घरे बदलतात, कपडे, नाते, मित्र, प्रेम बदलतात, तरीही ते दुःखी का आहे? कारण ते स्वतःला बदलत नाहीत.
शास्त्रे फक्त शरीराला दुखावू शकतात, पण शब्द आत्म्यालाही दुखावतात. जीवनात आश्चर्य आहे आणि खूप त्रास देखील आहे. सर्व काही ठीक आहे. जेव्हा सर्व शक्तिमान दयाळू असतो तेव्हा विचार करू नका की तुमचे स्वप्न का पूर्ण होत नाही. धाडसी लोकांचा हेतू कधीच अपूर्ण नसतो. जर एखादा माणूस चांगली कृत्य करतो तर त्याच्या जीवनात कधीच अंधार नसतो. जर तुम्हाला जीवनात आनंदी राहायचं असेल तर इतरांच्या इच्छांना मनात घेणे थांबवा. सत्य त्या मद्यपान गृहांमध्ये सांगितले जाते जिथे लोकांच्या हातात ग्लास असतात. खोटे त्या न्यायालयात सांगितले जाते जिथे लोकांच्या हातात गीता असते. ठीक आहे जर तुम्ही देवाला घाबरत नसाल, पण आपल्या कर्मांना घाबरणे आवश्यक आहे, कारण देवालाही आपल्या कर्मांचे परिणाम भोगावे लागतात. जर योग्य दिशा दाखवणारा असेल तर दिव्याचा प्रकाश सुद्धा सूर्यासारखा काम करतो. वाईटापासून दूर राहा, चांगुलपणा वाढवा आणि आपले मन चांगल्या विचारांनी भरा. लोकांना जसे आहात तसे आवडण्याचा आणि स्वीकारण्याचा प्रयत्न करा आणि ते तुमच्या इच्छेनुसार व्हावेत अशी अपेक्षा किंवा इच्छा करू नका. भूतकाळाबद्दल हळहळणे आणि उद्याची काळजी करणे हे असे चोर आहेत जे आपल्या वर्तमानाचे सौंदर्य चोरून घेतात. जर इच्छांमुळे जीवन गमावले तर ते मरण आहे, आणि जर जीवन असताना इच्छा चालूच राहिल्या तर तारणाच्या नदीसारखे होऊन एखाद्या चांगल्या मार्गाने कोणाला बुडण्यापासून वाचवावे. लोक तुम्हाला क्षुल्लक कारणावरून सोडून जातात आणि स्वामी एका लहान प्रार्थनेने तुमचा हात धरतात. जे तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल गप्पा मारतात त्यांच्या बोलण्याकडे जरा सुद्धा लक्ष देऊ नका. ही एक साधी गोष्ट आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा 2 पावले पुढे आहात. लोकांनी नेहमीसाठीच उपवास का करावा? कमी लोक, कमी राग आणि घाणेरडे विचारही कमी व्हायला हवेत. स्वार्थ हा मानवी जीवनाचा स्वभावाचा भाग आहे. पाऊस थांबल्यावर तर छत्रीसुद्धा विझलेली दिसते. विश्वासातही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण कधीकधी आपलेच दात आपल्याला चावतात. एकटे चालणारे लोक अहंकारी नसतात. खरं तर ते प्रत्येक कामासाठी पुरेसे असतात. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणाला आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकले हे सर्वांना आठवते. माणसाने स्वतःच्या दृष्टीत बरोबर असावे. जग देवाला सुद्धा नाखुश आहे. ज्या व्यक्तीला तुमच्या खोट्या बोलण्यावर विश्वास आहे त्याला कधीही खोटे बोलू नका. माणूस हा जगातील एकमेव प्राणी आहे ज्याचे वेश त्याच्या दातांमध्ये नाही तर त्याच्या बोलण्यात आहे. जपून ठेवलेली वस्तू आणि जपून बोललेले शब्द कधीही शक्तीपेक्षा कमी नसतात. जे तुमच्या भावनांचा आदर करत नाहीत त्यांना निरोप देण्यात काहीच नुकसान नाही. आपल्यापेक्षा जास्त कोणीही आपल्याला बदलू शकत नाही. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचे नाही, तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमचे कोणी नाही तेव्हा आकाशाकडे पहा. तिथे तो व्यक्ती आहे जो नेहमी तुमचा होता आणि नेहमी तुमचाच राहील. जेव्हा तुम्ही भीतीमुळे आत्मविश्वास गमावू लागता तेव्हा ती भीती संपवणे आवश्यक होते. कोणाच्या तरी आयुष्याबद्दल चुकीचे अनुमान काढू नका, कारण तुम्हाला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नसते. किती गोंधळ आहे. जसे तुम्ही मोठे होता तसे तुम्हाला कळायला लागते की तुम्ही त्या लोकांना महत्त्व दिले ज्यांचे तुमच्या जीवनात कोणतेही योगदान नव्हते. एक दिवस तुमचे स्वतःचे दुःख तुम्हाला भेटायला येईल. त्या दिवशी फक्त आश्चर्यचकित होऊ नका. गर्व सांगतो की तुमच्याकडे किती पैसा आहे. संस्कृती सांगते की तुमचे कुटुंब कसे आहे. निष्पापपणा सांगतो की माणूस कसा आहे. स्वार्थ त्याच्या जवळ गेल्यावर कळतो. निस्वार्थपणा त्याच्यापासून दूर गेल्यावर कळतो. सत्यवादी माणसाला सत्यता शक्ती देते, पण त्यात सत्यवादी माणसाचे मौन आणि खोटे बोलणे समोरच्या माणसाची वाचा बंद करते. जेव्हा लोक विचारतात की तुम्ही काय काम करता तेव्हा ते तुम्हाला किती आदर द्यायचा हे ठरवतात. तुमचे आनंदी असणे हे तुमच्या शत्रूंना सर्वात मोठी शिक्षा आहे. 2 गोष्टी अशा आहेत ज्या कोणीही देऊ इच्छित नाही, एक प्रार्थना आणि दुसरे हास्य. जर तुम्हाला काहीतरी वेगळे करायचे असेल तर ते कोणत्याही भेदभावाशिवाय करा. गर्दी हिंमत देते पण ती ओळख पुसून टाकते. जर एखाद्या व्यक्तीमध्ये संयमाची शक्ती असेल तर त्या व्यक्तीशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. एक कडू सत्य हे आहे की जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते तेव्हा ती तुमच्या वाईट गोष्टी विसरून जाते, आणि जेव्हा ती तुमचा द्वेष करते तेव्हा ती तुमची चांगली कृत्ये विसरून जाते.
कोणत्याही व्यक्तीशी जास्त जोडले जाणे हानिकारक आहे. कारण जर तुम्ही आशा ठेवली तर ती तुम्हाला कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी घेऊन जाते आणि आशा दुःखाचे कारण असते. लोक आपले नेम आयुष्यात शिकण्यात घालवतात आणि शिकायचे काय असते तर एकमेकांना फक्त निशाण्या दाखवायच्या असतात. स्वामी म्हणतात की तुमच्या दुःखासाठी जगाला दोष देऊ नका. आपल्या आईला समजावून घ्या. तुमच्या आईचे परिवर्तन हे तुमच्या दुःखाचा अंत आहे. नवीन काहीतरी शिकण्यासाठी हे स्वीकारणे महत्त्वाचे आहे की प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या बाबतीत आपल्यापेक्षा चांगली आहे. प्रत्येक जण पैसे कमावतो, आशीर्वादही कमवा. जिथे पैसा कमी नाही तिथे आशीर्वाद कमी असतात. जर तुम्ही काम करत राहिलात तर तुम्हाला ते मिळेल. आज नाही तर उद्या तुम्हाला ते नक्की मिळेल. जर तुम्ही आपले जीवन प्रामाणिकपणे जगलात तर तुम्हाला प्रत्येक क्षणी शांती मिळेल. जीवनातील नात्यांचे वास्तव आणि महत्त्व या वस्तुस्थितीवरून ठरते की ती तुमच्या प्रसिद्धी किंवा बदनामी, तुमच्या यश किंवा अपयशानुसार बदलत नाहीत. जर तुमचे कोणतेही नाते खरोखरचे असेल तर परिस्थिती बिघडू शकते, पण कठीण काळातही तुमचे नाते बिघडत नाही. जेव्हा गर्व आणि पोट दोन्ही वाढतात तेव्हा माणूस प्रयत्न करूनही कोणाला मिठी मारू शकत नाही. माणसाची ओळख त्याची जीभ आणि चांगली कृत्य यावरून होते, कारण चांगल्या गोष्टी भिंतीवरही लिहिलेल्या असतात. जर कोणी तुम्हाला मारले तर ते सर्व काही उलटे-पलटे करून टाकते. म्हणून चांगल्या वेळेचा गर्व करू नका, कारण वाईट वेळ यायला जास्त वेळ लागत नाही. श्री स्वामी समर्थ. एका गावात गोविंद नावाचा एक गरीब माणूस राहत होता. तो देवावर अपार श्रद्धा ठेवत असे. प्रत्येक सकाळी मंदिरात जाऊन म्हणायचा, हे देवा, माझं काहीच नाही, पण तू आहेस, पुरे आहे. पण एक दिवस त्याचं घर जळलं. दुसऱ्या दिवशी त्याची बायको आजारी पडली. तिसऱ्या दिवशी त्याचं शेवटचं जनावर मरून गेलं. गावातल्या लोकांनी त्याला हसत विचारलं, गोविंद, तुझा देव कुठे आहे रे आता? गोविंद रडला नाही. तो मंदिरात गेला आणि देवाच्या मूर्तीसमोर बसून राहिला. देवा, सगळं घेतलंस, आता फक्त तूच उरलायस. मग आता आम्ही अजून तुझ्यावर घट्ट विश्वास ठेवणार. त्या रात्री त्याला स्वप्नात देव आले. देव म्हणाले, गोविंद, मी तुझी परीक्षा घेत होतो. तुझं घर, संसार आणि जनावरं हे तुझा आधार होतं, पण तू मला तुझा खरा आधार मानलास. म्हणून उद्यापासून मीच तुझं आयुष्य बदलतो. दुसऱ्याच दिवशी त्याला एका मंदिरात पुजारी म्हणून काम मिळालं. गावात त्याचा मान वाढला आणि थोड्याच वर्षांत तो पुजारी गोविंद, संत गोविंद म्हणून ओळखला जाऊ लागला. देव कधी कधी सगळं हिरावून घेतो, कारण तो स्वतः तिथे यायला जागा करतो. स्वामी समर्थांचे विचार हृदयाला भिडले असतील तर एक लाईक नक्की ठेवा आणि हा संदेश आपल्या जवळच्या माणसांपर्यंत शेअर करा. तुमचं एक लाईक स्वामींजवळ एक पाऊल तुम्हाला आणू शकतं. स्वामींची कृपा अनुभवायची असेल तर आपल्या SC मराठी चॅनलला जोडून राहा. रोज नवनवीन संदेश तुम्हाला पाहायला मिळतील. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. स्वामींच्या चरणी तुमचं हे एक क्लिक भक्तीची सुरुवात ठरू शकते. चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन स्वामी संदेशासोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.